तर नमस्कार मंडळी. अ, आपल्या नेहमीच्या रविवारच्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सकाळचे चहाचे कप्स, ब्रेकफास्ट करून झालेला असेल. आणि आज आपलं खूप इंटरेस्टिंग सेशन आहे. परत हा महिना स्पेसिफिकली आमच्या सगळ्या म्हणजे आमच्या आम्ही जे 5-6 जण आहोत त्यांच्या सगळ्यांच्या प्रेझेंटेशनचा महिना आहे. तर आज सायलीचं खूपच इंटरेस्टिंग प्रेझेंटेशन आहे. आणि त्याच्यामध्ये थोडेसे असं ती गेम्स आणि अशा दृष्टीने ती बोलणार आहे. तर बिफोर एनी फर्दर ड्यू, आणि त्याच्यात ते मेडिटेशनचा पार्ट पण आय थिंक सायली इज गोइंग टू कंटिन्यू विथ द सेम थिंग. काहीतरी वेगळं सेशन आहे तिचा. तिचा नेहमीच काहीतरी वेगळा सेशन असतो. सर, ओव्हर टू यू सायली. थँक्यू. थँक्यू अलका. अ, सगळ्यांना नमस्कार, गुड मॉर्निंग. आणि माझं प्रेझेंटेशन सुरू करायच्या आधी मी थोडी स्वतःची ओळख करून देते, कारण बरेच नवीन मेंबर्स पण आहेत. आणि माझी जी शैक्षणिक आणि कामाची बॅकग्राऊंड आहे ती बहुतेक सगळ्यांना माहिती नसेल, म्हणून This is okay, right? You are not hearing this bother by. मी आधी माझ्या हे शेअर करते स्लाइड. सगळ्यांना दिसतंय ना? हो हो, हो व्यवस्थित. हो दिसतंय. तर मी सायकॉलॉजीमध्ये BA केलं आणि ह्युमन डेव्हलपमेंट या विषयामध्ये मास्टर्स आहे माझं, आणि PhD फॅमिली सोशल सायन्स या विषयात आहे. तर फॅमिली सोशल सायन्स म्हणजे काय, असा बऱ्याच जणांना प्रश्न असतो. तर तुम्ही मॅरेज अँड फॅमिली थेरपी हा विषय ऐकला असेल, तर त्या विषयातलीच ही ब्रांच आहे. आणि बेसिकली मानसशास्त्राचा उपयोग आपण आपल्या रोजच्या आयुष्यात, आपल्या फॅमिली लाईफमध्ये, आपल्या जगण्यामध्ये कसा करू शकतो, ह्याच्यावरचा तो अभ्यास आहे, असं थोडक्यात मी सांगेन. आणि आजचा जो विषय मी निवडला आहे की अंडरस्टँडिंग अँड कनेक्टिंग विथ आवर नर्वस सिस्टम थ्रू समथिंग कॉल्ड पॉलिवेगल थिअरी, आणि त्याच्या वेगवेगळ्या एक्सरसाइजेस आहेत ते आपण बघूयात. तर हे मला कसं सुचलं, तर काही महिन्यांपूर्वी म्हणजे मागच्या वर्षी ॲक्च्युली एक कार्यक्रम मी आयोजित केला होता माझ्या ऑर्गनायझेशनच्या थ्रू, की या डॉक्टर निलोफर मर्चंट म्हणून लायसन्स सायकॉलॉजिस्ट आणि क्लिनिकल काउन्सिलर आहेत. आणि त्या बोलल्या होत्या ह्या विषयावर की व्हॉट डू साईंग म्हणजे आपण उसासा सोडतो ना असं, तर व्हॉट डू साईंग, फोक डान्सिंग अँड टी ड्रिंकिंग हॅव इन कॉमन. हां. आणि त्यांचा विषय होता कॉन्व्हर्सेशन अबाउट प्रॅक्टिसेस अँड कल्चरल ट्रेडिशन्स दॅट हेल्प अस रिशेप आवर नर्वस सिस्टम. तर हा इतका म्हणजे इंटरेस्टिंग विषय होता, आणि मला एवढी उत्सुकता होती की त्याच्यामध्ये म्हणाल्या की आपले जे प्राचीन जीवनशैली पद्धती आहेत त्या आणि आधुनिक विज्ञान या दोघांनी दाखवून दिलेलं आहे की आपण इतरांशी कनेक्ट जे करतो त्याच्यामुळे आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं. आता हे म्हणजे टोटली आपण असा कधीच विचार करत नाही, त्यामुळे मग मी म्हटलं अजून याच्याविषयी वाचावं. तर बेसिकली कॉन्सेप्ट आहे की आपण जे रोजच्या दिवसात दैनंदिन गोष्टी करतो त्याच्यामुळेच आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे इधर राखलं जातं किंवा खराब होतं. आणि हे कॉमन सेन्स आहे की नाही. तर जर ह्यांनी आपलं आरोग्य खराब होऊ शकतं, तर यांनीच आपलं आरोग्य चांगलंही होऊ शकतं. तर हा विचार माझ्या मनात आला, आणि मग मी त्याच्यावर अजून वाचायला लागले, आणि मग त्याच्यातून या विषयाची निवड मी केली असं म्हणूयात. तर आपण सुरुवात जी करणार आहोत ती एका छोट्याशा एक्सरसाइजनी करणार आहोत. तर मी सांगेन सगळ्यात आधी सगळ्यांनी काही मिनटं म्हणजे 1 मिनिट डोळे बंद करा, आणि मी आता जे सांगतेय ते इमॅजिन करा, त्याची कल्पना करा. तर जस्ट इमॅजिन करा की सकाळचे 7 वाजले आहेत, आणि अचानक म्हणजे 7 वाजले म्हणून तुमचा अलार्म वाजतो आणि तुमचे डोळे उघडतात, आणि एखाद्या वाईट स्वप्नातून जाग यावी अशी तुम्ही एकदम उठता गडबडत, आणि स्नूज बटन दाबायला जातात. पण तेवढ्यात तुमच्या लक्षात येतं की ठीक आहे, आता मी जागेच झाली आहे, पूर्ण जागच आली आहे, तर उठावं. मग रेडिओ चालू करता. असं वाटतं की निदान काहीतरी चांगलं चालू असेल तर थोडा मूड चांगला होईल, पण त्याच्यावर फक्त वाईट बातम्याच असतात, आणि सध्या तर तुम्हाला माहिती आहे सगळीकडे वाईटच बातम्या ऐकू येत आहेत. मग तुम्ही ते बंद करता, खिडकीतून बाहेर डोकावता,
आता आता सध्या तर आपण सगळे विंटरमध्येच आहोत, म्हणजे बाहेर सगळं असं ग्लुमी ग्रे आकाश असं दिसतं. अजून या हिवाळा चालूच आहे, उलट वाढतोच आहे. म्हणून मग तुम्ही पटकन तयार होता आणि खाली जाता. आता खाली तुमची तर मुलं किंवा नातवंड भांडण करतायत आणि कशावर, तर मोजे मोजे कुठले कोणाचे घेतले याच्यावर. आणि आता हे रोज सकाळीच सुरू झालंय असं तुमच्या लक्षात येतं. कसं बसं सगळ्यांना तयार करून तुम्ही गाडीपर्यंत पोहोचता आणि गाडी चालू करून ते मुलांना शाळेत सोडायला निघता आणि नेमकं बरोबर त्याच रस्त्यावर कन्स्ट्रक्शन सुरू झालेलं आहे. तुमचं डोकं इतकं भडकतं की कळत नाही की हे सगळं माझ्याच वाट्याला काय येतं. कसं बसं शाळेत मुलांना सोडता आणि त्यांना 100दा आठवण करून देता. आपण विचार करूया, समजा आता कोविडच्या दरम्यान किंवा अशा दरम्यान की मास्क घाला, सॅनिटायझर वापरा, उगीच हे ते करू नका, सगळे त्यांना देतो आपण इन्स्ट्रक्शन्स. आणि मग कसं बसं परत गाडीत बसतो आणि कामावर निघतो. कामाला पोचतो तर मॅनेजर बघितल्या बघितल्या तुमच्याशी मला 1 मिनिटं माझ्या कॅबिनमध्ये बोलायचंय असं सांगतो. झालं, अजून दिवस सुरू सुद्धा झाला नाही, तुमच्या पोटात गोळा येतो की आता मॅनेजर काय सांगणार आहे. बाप रे, 9 पण वाजलेले नाहीयेत आणि असं वाटतं आता परत जाऊन पांघरुणात जाऊन झोपावं. हम्म. तर ही घटना, जरी आता मी तुम्हाला एक स्पेसिफिक सिनॅरिओ सांगितला असला तरी ह्याच्यासारखे कितीतरी किस्से रोजच्या दिवसाला आपल्या अ, दिवसभरात होत असतात. आणि तुम्ही बाई असा, पुरुष असा, टीनेजर असा, कुणी असा, प्रत्येकाच्या आयुष्यात असं काही ना काहीतरी रोजच्या दिवसाला घडत असतं, दर तासाला घडत असतं. आणि आपल्याला काय वाटतं की आता आम्ही सायकोलॉजिस्ट वगैरे स्पेशली हे करताना, काउन्सिलिंग करताना सांगतात की त्या वेळेला तुझ्या मनात विचार काय चालले होते, तू कसं नेगेटिव्ह विचार करत असशील, है की नाही. तू पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे आणि त्यांनी बदल होईल वगैरे वगैरे. हे हे सगळं थेरपीमध्ये होतं, सांगितलं जातं, आपण पाहतो, सेल्फ हेल्प बुक्समध्ये वाचतो. पण हे सगळं नुसतं ब्रेनमध्ये चाललंय असं न म्हणता आपण कधी हा विचार करतो का की आपल्या शरीरात त्याचे काय रिपरकशन्स आहेत. हे सगळं जेव्हा आपल्या आजूबाजूला चाललंय आणि आपण अनुभवतो आहोत, तर त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतोय. इज इट जस्ट थिंकिंग, इज इट जस्ट अनहेल्पफुल नेगेटिव्ह थॉट्स दॅट आर रूट ऑफ ऑल दिस स्ट्रेस, का अजून काही आहे. आर वी लुकिंग एट द होल पिक्चर, व्हॉट इज हॅपनिंग इन आवर बॉडी, कुड देअर बी समथिंग एल्स दॅट वी आर ओव्हरलुकिंग. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आता स्ट्रेस, ताण तणाव हे शब्द तर इतके रोजच्या आयुष्यातले आपले झाले आहेत, अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण ते वापरतात. पण ते फक्त आपल्या विचारांवर आणि याच्यावर अवलंबून आहे का आपले शरीर पण त्याच्यात सहभागी आहे. हा जर विचार केला तर लक्षात येतं आणि रिसर्चनी पण दाखवलंय की स्ट्रेसचा इम्पॅक्ट आपल्या सर्व शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे दिसतो. आणि इथे मी काही या चित्रात आपल्याला काही दिसत आहेत प्रॉब्लेम्स, पण हे आणि अजून कितीतरी प्रॉब्लेम्स हे तणावामुळे, स्ट्रेसमुळे आपल्या बॉडीवर होत असतात. तर आता जर आपण बॉडी म्हटलं तर बेसिकली जे आत्ता मी स्ट्रेसचं आणि याचं उदाहरण दिलं, तर ते आपली नर्वस सिस्टीम जी आहे ती या सगळ्याशी डील करत असते. आणि नर्वस सिस्टीम आपल्याला माहिती आहे, आपण शाळेत 8वी 9वीत असताना बायोलॉजीमध्ये पहिल्यांदा शिकतोस याविषयी, नर्वस सिस्टीमविषयी. पण नर्वस सिस्टीमचा मेन गोल काय आहे की आपल्याला जिवंत ठेवणं आणि आपल्याला सेफ ठेवणं, है ना. आपल्याला अ, अ, हे दोन त्याचं मेन हे आहे. आणि अगदी आपण जेव्हा मानव जेव्हा गुहेत राहायचा त्या काळापासून आत्तापर्यंत एवढा इव्हॉल्व्ह झाला, तरी अजूनही एखादा डेंजर जर काही सेन्स केलं आपल्या शरीराने किंवा आपल्या ब्रेननी, तर त्याच प्रकारे अजूनही रिस्पॉन्ड करतो. आणि त्यामुळे बेसिकली युअर ब्रेन अँड बॉडी आर कॉन्स्टंटली टेकिंग इन द इन्फॉर्मेशन अँड इट्स युझिंग इट टू रिस्पॉन्ड. आणि हे फक्त आत्ता जे चाललंय आजूबाजूला ते नाही, तर आपल्या ब्रेनमध्ये पूर्वीचे घडलेले किस्से, मेमरीज असतात, त्या सगळ्या सुद्धा असतात. त्या सगळ्याचा वापर करून पण आपलं शरीर रिस्पॉन्ड करत असतं. तर ह्याचं एक आपण उदाहरण घ्यायचं झालं तर आर बॉडी इज लाईक एन इंटरनल स्मोक डिटेक्टर. आता स्मोक डिटेक्टर सगळ्यांना माहितीच आहे. स्मोक डिटेक्टर आपल्या घरात असतो, ज्याच्यातून कुठेही जर थोडा जरी धूर किंवा त्यासम काही आलं तर आग लागते की काय असं हे करून ते आधीच वाजायला लागतं आणि आपल्याला सूचित करतं. तर त्याप्रमाणे आपल्या बॉडीमध्ये ह्या कितीतरी गोष्टी चालू असतात आणि 95% ऑफ दोज प्रोसेसेस आर अनकॉन्शियस. म्हणजे आपल्याला
कॉन्शियसली आपण करत नसतो. फॉर एक्झाम्पल ब्रीदिंग आहे ना, ब्रीदिंग किंवा डायजेशन किंवा कुठलीही तुम्ही बॉडीली फंक्शन घ्या, जे प्रोसेसेस आपल्या बॉडीत चाललेले असतात त्या कॉन्शियस नसतात. म्हणजे तुम्ही दरवेळेला विचार करून श्वास नाही घेत आहे ना. यू कॅन बिकम अवेअर ऑफ युअर ब्रीदिंग बट यू डोंट कॉन्शियसली ब्रीद. इट्स स्टील गोईंग ऑन. तुम्ही झोपलात तरी चालू असतं. तर it is not our brain but our body who is sensing all the things that are going on and it's sensing the danger. तर ही अवेअरनेस किंवा ही हे जरी आपल्याला माहीत असलं कुठेतरी तरी हे आपल्या लक्षात नसतं आणि आपल्याला नेहमी वाटतं की आपण डोक्याने विचार करतो म्हणजे आपल्या ब्रेनने विचार करतो, पण आपण हे लक्षात घेत नाही की आपली अख्खी बॉडी ही रिॲक्ट होत असते किंवा हे बॉडी अख्खी आपली ही माहिती आतमध्ये घेत असते आणि त्यानुसार काम करत असते. तर अगेन हे चित्र तुम्ही अगदी लहानपणापासून सायन्सच्या पुस्तकातही बघितलं असेल. तर आपली नर्वस सिस्टम काय करते, तर आपल्या इंद्रियांद्वारे आपल्या अंतर्गत जे शरीरात काय काय चाललंय ह्याची माहिती ब्रेनपर्यंत पोहोचवते. त्याचप्रमाणे बाहेरची पण माहिती गोळा करते आणि ब्रेनपर्यंत पोहोचवते. ती माहिती मेंदूद्वारे प्राप्त केली जाते. म्हणजे मेंदू आणि मन या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायचं. बरेचसे म्हणजे मेनी पीपल इक्वेट माइंड विथ ब्रेन. तसं नाही आहे. माइंड अँड ब्रेन, मेंदू आणि मन या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि जसं मेंदूकडून शरीरातल्या सगळ्या अवयवांकडे माहिती जाते तसंच सगळ्या अवयवांकडून मेंदूकडे पण माहिती पुरवली जाते. आणि हे कसं केलं जातं याच्यावर आपण एक छोटासा 3 मिनिटाचा व्हिडिओ बघू. कारण हे आपल्याला माहिती आहे बट दिस इज जस्ट टू रिफ्रेश की सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम हे 2 भाग आहेत आपल्या नर्वस सिस्टममध्ये आणि ते कसं कार्य करतात. There are 3 simple changes I tell all of my arthritis patients to make. Number 1, you have to start drinking more water. You would. The differences between your sympathetic and parasympathetic nervous systems are so dramatic, it can feel a bit like flipping a switch. Say you're at the beach on a beautiful day. The sun is shining, there's a gentle breeze. You dive into the water, but struggle to stay afloat. As you fight the current, your sympathetic nervous system or your fight or flight response kicks in. You are in survival mode and your body prepares for conflict. Your body signals danger by releasing adrenaline. Your heart starts racing. Your pupils expand and your mouth becomes dry. Your airways open up, sending as much oxygen as possible to your brain to keep you alert. And other bodily processes switch gears to help in your time of need. Your stomach and intestines stop digesting. Your bladder relaxes. Your reproductive system limits blood flow. And your liver releases glucose to give you a burst of energy. All these changes happen so quickly, you may not even be aware of them. When you make it back to shore, you start to calm down and relax. This is your parasympathetic nervous system, or your rest and digest process at work. Those bodily processes that were at full attention before change course. Your heart rate slows down, your breathing returns to normal, your pupils constrict, and you start to salivate. As your body realizes it's no longer under threat, your stomach and intestines begin to digest. Your bladder constricts, and your reproductive system increases its blood flow. In other words, your body returns to its natural state. This is an example of your autonomic nervous system at work. The sympathetic nervous system and parasympathetic nervous system perform a vital balancing act that helps you survive and recover. It happens many times throughout the day, whether you're at the beach, hanging out at home, working from an office, or anywhere in between. And while you may tend to think of your fight or flight response kicking in during major stressful situations like a car accident, it can also be triggered by minor things like spilling a glass of milk or getting a paper cut. You can also thank your rest and digest response for all those loving feelings, big and small,
you may have from day to day, from cuddling your puppy to professing your love to your partner. So the next time you're stressed and sense your body tensing up, or you find yourself relaxing on the couch after a busy day of work, take a moment to appreciate the small yet significant things your body is doing to help you deal with life's many challenges and recover from them. इथे ना मी 2 मिनिटं थांबून हे विचारणार आहे की हा व्हिडिओ बघितल्यावर स्पेशली की असे आपल्या रोजच्या जीवनात खूप घटना घडतात जेव्हा हे अप्स अँड डाऊन्स होतात. तर ह्याची काही उदाहरणं आहेत का? मला स्पेशली एक आठवलं की काही जणांना विमानातून ट्रॅव्हल करायची भीती असते आणि हे मला पूर्वी होती आणि मला पूर्ण वेळ माझी सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम कशी वर्क करत होती मला अजूनही जाणवतंय. तो विचार केला की पूर्ण हातपाय गार पडलेले, घाम आलेला आणि भीती ती जी आहे ती शारीरिक भीती वाटणे. म्हणजे जरी मनाने आपण ब्रेनला किती सांगितलं की काही नाही, सेफ आहे, काही होणार नाहीये, यू आर गोइंग टू बी ऑल राईट, तरी ते शरीर नर्वस सिस्टीम तशी रिस्पॉन्ड करते. त्यांनी त्याच्यात एक उदाहरण सांगितलं की एवढं काही एक्स्ट्रीम असायला नको, साधं एखादी गोष्ट फुटली, ग्लास फुटला काचेचा घरात आणि पडल्या काचा, तरी आजूबाजूचे लोक वेगवेगळ्या प्रकारे त्याला रिॲक्ट होतात. काही जण इतके एक्स्ट्रीमली रिॲक्ट होतात की अरे बापरे, म्हणजे फारच मोठी गोष्ट झाली, आणि काही जण ते म्हणतात ठीक आहे काही नाही. तर इट ऑल डिपेंड्स ऑन सो मेनी थिंग्स. तर अशी काही उदाहरणं आहेत का, तुम्ही विचार करून जर पटकन सांगू शकलात तर? सायली, मी माझं उदाहरण देते, कालचंच घडलेलं आहे. सो काल माझी मुलगी इथून ऑस्ट्रेलियाला गेली आहे जवळजवळ 3.5 महिन्याच्या प्रोजेक्टवर. आणि यावेळेला तिचं फ्लाईट होतं DCA वरनं. सो तिथे जो काही 2 ते 3 आठवड्यापूर्वी जो इन्सिडेंट झाला ना DCA ला, सो वेन वी वर ड्रायव्हिंग, ते तिकडनं जेव्हा आम्ही तिला सोडताना थोडंसं नर्वसनेस होता आणि वी हॅड अ एक्झॅक्ट सेम फिलिंग. पण जेव्हा आम्ही परत येत होतो आणि वी वर पासिंग दॅट ब्रिज, तो जो रिव्हर आम्ही क्रॉस करत होतो ना, त्यावेळेला माझ्या मुलीला ते दिस इज समथिंग शी स्टार्टेड, अरे तिथे ते क्रॉसेस दिसत आहेत, तिथे ती एरिया दिसतेय. अँड देन वी वर स्टार्टेड थिंकिंग अबाउट, एकदम फटाफट तुमचं म्हणतात ना हृदयाचे ठोके वाढतात. हो तो काही सेकंड्सचा एक्सपिरियन्स वी ऑल डिड, वी ऑल ऑफ अस हॅड. सो ते थोडंसं इट वॉज अगदी अगदी. आणि हे काही खूप छान सेकंदासाठी उदाहरण होतं. आहे. हे सांगतं की फक्त आजूबाजूचं वातावरण त्याला कारणीभूत नव्हतं, तर मेमरी पण कारणीभूत होती. कारण यू रिमेंबर्ड की इथे काहीतरी ट्रॉमॅटिक इन्सिडेंट घडला आणि समथिंग रिलेटेड टू दॅट, अँड दॅट्स व्हॉट ट्रिगर्ड इट. व्हेरी गुड एक्झाम्पल. अजून कोणी? मला इथे एक बोलावंसं वाटतंय. हा मी गौरी खारकर, मी इंडियाहून आलेली आता सध्या बोस्टनला आहे. हा आणि पोलीस म्हणजे भारतात हा पोलीस म्हणजे एक भीती असते, राईट? आणि इथे चुकून जरा काही फोडणी जास्त वेळ गॅसवर राहिली आणि फायर अलार्म वाजला तर माझी जी पोलीस येतील ह्या कल्पनेनी जी काय तारंबळ उडते थोड्याशा वेळ, आणि भराभर दारं उघडायची, खिडक्या उघडायच्या, त्याच्यात थंडी एवढी, म्हणजे तो जो बरोबर. एक पिरियड असतो तो मला फार म्हणजे टेन्शन देऊन जातो. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि आय एम शुअर आपल्यातल्या बऱ्याच जणांनी हे अपार्टमेंटमध्ये किंवा ह्याच्यात जिथे आपला पटकन अलार्म वाजायचा तिथे हे अनुभवलेलं आहे. खूप छान एक्झाम्पल्स. म्हणजे तुम्ही विचार अगदी बरोबर याच्या करताय. मी आता परत माझं शेअर करते. समहाव ना मला माझं स्क्रीन दिसत नाही. 1 मिनिट. हा, तर असाच हा विचार करत राहा. आपण पुढे जाऊ आणि अजून उदाहरणं पण घेऊयात. तर हे जे होतं ते का होतं? दिस इज आवर बॉडीज वे ऑफ प्रोटेक्टिंग आवर सेल्स, आहे की नाही? की इव्होल्युशनच्या काळापासून आतापर्यंत मनुष्याला प्रोटेक्ट करून पुढे जाण्याची मदत करण्यासाठीच तर ही डेव्हलप झाली आपली फुल ब्रेन आणि नर्वस सिस्टम. तर तो त्याचा मेन गोल आहे. आणि हे this happens every day with all the things that you do, because you are working through the medium of your body and your body is trying to
स्टॅबिलाइज अँड डिस्टॅबिलाइज द होल सिस्टम. पण जसं आत्ता आपण उदाहरणं बघितली की इवन वेन आवर लाईव्ह आर नॉट इन डेंजर, म्हणजे पूर्वी तरी जेव्हा वेन युअर लाईफ वॉज इन डेंजर मे बी यू वर रिॲक्टिंग, पण आता आपल्याला माहिती आहे की एव्हरीथिंग इज सेफ, सगळं व्यवस्थित आहे, पण still our bodies might go into that mode and react because we can think of things that have happened in the past or that might happen in the future. त्यामुळे आपण नेहमी जेव्हा टेन्शन घेतो, पुढे काय होईल या गोष्टीचा आधीच विचार करून करून, काहीतरी टोकाचा विचार करून, किंवा मागे काय घडलं होतं किंवा दुसरीकडे आपण ऐकलं होतं यांना असं झालं होतं मग आपल्याला होऊ शकतं, हे सगळे जे विचार येतात त्यांनी बॉडी आपली ती सेन्स करते आणि ऑलरेडी त्या मोडमध्ये आपल्याला टाकते, जरी काही आत्ता या क्षणी हे नसेल. दुसरं एक म्हणजे जर समजून घ्यायचं असेल हे नर्वस सिस्टम कसं काम करतं, तर एक गाडीचं उदाहरण घेऊ शकतो. यू कॅन यूज अ कार टू इलस्ट्रेट हाऊ द नर्वस सिस्टम वर्क्स. म्हणजे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम कॅन बी थॉट ऑफ ॲज अ गॅस पेडल ऑफ द कार. म्हणजे जेव्हा गरज आहे की आता पुढे काहीतरी आपल्याला आपल्या शरीराला आणि आपल्या संपूर्ण इंडिव्हिज्युअलला काहीतरी आपली एनर्जी एका ठिकाणी केंद्रित करून काम करायची गरज आहे टू फाईट व्हॉट एव्हर द डेंजर इज, तर गॅस पेडल सारखं सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम वर्क करतं की ते इट प्रोव्हाइड्स दॅट पुश. पण त्याच्या उलट जर आता आपल्याला ओके डेंजर संपलेलं आहे आणि नाव यू कॅन स्टॉप दिस अँड यू कॅन रिलॅक्स अँड रेस्ट सो दॅट युअर बॉडी कॅन डू इट्स फंक्शन्स प्रॉपरली अँड रिकवर अँड हील, मग पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम ॲक्टिवेट होते अँड दॅट्स बेसिकली ब्रेक्स. कारचे आपण ब्रेक्स मारल्यावर कसं सगळी सिस्टम एकदम स्टॉप होते आणि शांत होते, तसं. तर हे एक जस्ट साधं उदाहरण आहे टू अंडरस्टँड. तर आता जसं मी म्हटलं की our nervous system is constantly working hard to protect us and it can be shaped by the past, and when there's no danger still we can feel, our body can feel, आपल्याला असं वाटतं की आपण ऍक्च्युली त्या ठिकाणी आहोत. आणि हे कधी घडतं, ज्यांना काही ट्रॉमा झालेला असतो किंवा खूप एक्स्ट्रीम स्ट्रेसमधून त्यांचे आयुष्य गेलेले असतात. आता ट्रॉमा म्हणजे मराठीत आपण त्याला आघात म्हणतो. ट्रॉमा हा शब्द आजकाल खूप वापरला जातो, तुम्ही सगळीकडे ऐकत असाल, वाचत असाल, आणि त्याविषयी लोकांचे काही गैरसमज पण आहेत की ट्रॉमा म्हणजे एक्स्ट्रीमच असायला पाहिजे असं काही नाही. छोट्या छोट्या घटना सुद्धा ट्रॉमॅटिक असू शकतात. आणि बेसिकली ट्रॉमा म्हटलं की म्हणजे लोक विचार करतात डिफिकल्ट चाइल्डहुड, अब्यूज किंवा बिरिव्हमेंट म्हणजे जवळची माणसं जाणं, लहानपणी आई वडील नसणं किंवा असं. पण त्या व्यतिरिक्त रोज घडणारे आणि नॉर्मल जे ऍक्टिव्हिटीज असतात ना आपल्या आयुष्यातल्या, त्या सुद्धा ट्रॉमा क्रिएट करू शकतात. जसं प्रेग्नन्सी, बायकांना गोइंग थ्रू अ प्रेग्नन्सी अँड चाइल्ड बर्थ इज अ बिग ट्रॉमॅटिक इव्हेंट. सो ऑलमोस्ट मोस्ट विमेन हू गो थ्रू दॅट वी कॅन से दे हॅव हॅड ट्रॉमा. स्ट्रेसफुल जॉब्स, वेगवेगळ्या प्रकारचे जॉब्स, आता तुम्ही विचार करा, म्हणजे मी सांगायची गरज नाही, खूप प्रकारची अशी कामं असतात की जी खूप रिस्पॉन्सिबिलिटीची असतात आणि खूप ह्याची असतात की थोडीशी जर मिस्टेक झाली तर हजारो लोकांचे जीव पणाला लागलेत, असे जॉब्स असतात. दे कॅन बी रिअली व्हेरी ट्रॉमॅटिक फॉर दॅट पर्सन डुईंग दॅट जॉब. आणि हे रोजच्या दिवसाला इवन पोलीस ऑफिसर्सचं काम तुम्ही घ्या, किती किती स्ट्रेसफुल काम आहे की नाही. तर त्यामुळे त्यांची बॉडी जी असते ना, इट गेट्स यूज टू डुईंग दॅट काइंड ऑफ हे की दिवसभरातून बऱ्याच वेळेला ते त्यांची सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम ट्रिगर होते. आणि जर असं खूप दिवस खूप वर्ष चालू राहिलं तर यू कॅन इमॅजिन व्हॉट इट इज डुईंग टू युअर बॉडी की नाही. तर आपण त्यावर नियंत्रण नाही ठेवू शकत, कारण हे जे सगळं चाललेलं आहे ना शरीरात, हे अगेन 95% ऑफ इट इज हॅपनिंग ऑटोमॅटिकली. ऑटोमॅटिकली होतंय. वी डोंट हॅव कॉन्शियस कंट्रोल ओव्हर इट. यू कॅन ओनली बिकम अवेअर की अरे मी ब्रीथ करतोय किंवा माझा हार्ट रेट वर गेलाय किंवा खाली गेलाय, किंवा तुम्ही ब्लड प्रेशर चेक केलं तर मशीनवरनं कळतं तुम्हाला की तुमचं ब्लड प्रेशर वर आहे का खाली आहे. पण असं तुम्ही त्या हे नाही करू शकत की आता मी पटकन असं धरलं की माझं ब्लड प्रेशर खाली येईल किंवा वर जाईल किंवा हे. तर हे सगळं अनकॉन्शियसली बॉडीमध्ये सतत चालू आहे आणि ते हे सगळं सेन्स करतंय. सो इट इज नॉट जस्ट युअर ब्रेन, इट्स युअर बॉडी. आणि देन हाऊ डू वी कनेक्ट ऑल दिस? It's connect, we can understand this through the vagus nerve.
आणि मी जसं म्हटलं की मी हे एक दोन म्हणजे हे लेक्चर ऐकल्यानंतर मी काही वाचलं, त्याच्याविषयी पॉडकास्ट ऐकले आणि हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. तर मी पण या विषयाची विद्यार्थिनी आहे, मी एक्सपर्ट नाही आहे, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. त्यामुळे आपण म्हणजे हे मी काय शिकले हे मी तुमच्या समोर सादर करते. तर वेगस नर्व काय आहे, तर बेसिकली द वर्ड वेगस मीन्स वॉन्डरर इन लॅटिन. आणि वेगस नर्व ही संपूर्ण शरीरात आपल्या अवयवांपर्यंत फिरते. म्हणजे इथे वर तुम्हाला दिसतंय की ब्रेनच्या खाली स्पायनल कॉर्डच्या वर इथून सुरू होऊन ही सगळीकडे म्हणजे लंग्स, हार्ट, लिव्हर, स्प्लीन, स्टमक, लार्ज स्मॉल इंटेस्टाईन अशी संपूर्ण फिरते, म्हणून त्याला वेगस म्हटलेलं आहे. आणि ती आपली कंट्रोल सिस्टम आहे. आणि इट अलाउज ब्रेन टू रिसीव्ह इन्फॉर्मेशन फ्रॉम ऑल दीज ऑर्गन्स, म्हणजे अबाउट हार्ट रेट, ब्लड प्रेशर, स्वेटिंग, डायजेशन, सगळं. म्हणजे तुम्ही किती बोलताय, काय म्हणजे सगळं सगळं जे काही तुमच्या बॉडीवर इम्पॅक्ट होते ते सगळं तिथपर्यंत पोचतं. आणि ते शरीरातून हे सगळं सिग्नल घेतं, मेंदूला पाठवतं, आणि मेंदू sends the message back down to these organs. And this is how the sympathetic and parasympathetic messages go and work in the body. So basically ह्या नर्वच्या द्वारे हे सगळं केलं जातं. आणि सो बेसिकली तुम्ही जर इमॅजिन केलं, इट्स लाईक अ बिझी टू वे हायवे. आता हायवे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सो वेगस नर्व इज द सेन्सरी हायवे दॅट टेल्स युअर ब्रेन what is going on in all your organs and muscles. आणि अगेन टेकिंग द इन्फॉर्मेशन बॅक टू द ब्रेन. आणि इट इज द लॉंगेस्ट नर्व इन द बॉडी, रनिंग फ्रॉम ब्रेन स्टेम ॲट द बेस ऑफ द स्कल टू द कोलन. म्हणजे यू कॅन ओनली इमॅजिन सगळ्यात शरीरातली मोठी आणि सर्व सर्व भागांना पसरणारी ही नर्व आहे. सो इतकी ती महत्वाची आहे. आता हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि मला मी जेव्हा हे विषय वाचलं तेव्हा इट मेड रिअल सेन्स. आणि आय थिंक त्याच्यामुळे हे मला जास्त भावलं की नर्वस सिस्टम, जसं मी म्हणलं, आपण शिकलोय, थिअरी आपल्याला माहिती आहे की सिम्पॅथेटिक, पॅरासिम्पॅथेटिक, हे ते वेगवेगळे ऑर्गन्स, पण हे खरं कसं काम करतं आणि आपल्या आजच्या आयुष्यात आपल्याला ह्याचा कसा वापर करता येईल. तर ह्या चित्रात लिहिलंय स्टोरी फॉलोज स्टेट. ह्याचा अर्थ काय की आपण जी स्वतःला स्टोरी सांगतो ना, की आत्ता मला कसं वाटतंय, तुम्हाला जर आत्ता विचारलं, आता थंडी आहे ना बाहेर, एवढी थंडी आहे, तसं जर आता मी एक उदाहरण घेते की समजा तुम्ही आपण भारतातलंच उदाहरण घेऊ, कारण तिथे सारखंच सगळीकडे साधारण वातावरण आहे. मुंबई, पुणे, कुठेही जा, तुम्ही गेलात, बाहेर पडलात घराच्या आणि तुमच्या लक्षात आलं की अरे मला खूप घाम आलाय, हां, आणि आणि डोकं पण थोडंसं जरा गरम झाले, हां, बहुतेक ना मला ह्या गरमीचा त्रास होतोय, ते खूपच हीट आहे त्याच्यामुळे मला त्रास होतोय आणि मला तहान पण खूप लागतेय. तर व्हॉट हॅपेंड, फर्स्ट देर वॉज अ चेंज इन द स्टेट ऑफ युअर बॉडी, राईट. तुम्हाला घाम आला, तुमचं जे काय झालं, डोक्याला जे काय झालं, घशाला कोरड पडली, दॅट स्टेट हॅपन फर्स्ट, आणि देन यू क्रिएटेड द स्टोरी अराउंड इट, राईट. सो काय होतं, आधी बॉडीमध्ये ते चेंजेस होतात, मग तुमचं ब्रेन ती गोष्ट बनवतं की हा मला असं का होत असेल, कारण मला या गरमीचा त्रास होतोय, किंवा अरे म्हणजे मला असं का होत असेल, मी घाबरलोय, किंवा मला असं का होतंय, हां कदाचित ना मी ते आत्ता बघितलं ना, ते ती ती काय न्यूज स्टोरी बघितली ना, त्यांनी मला ना खूपच वाईट वाटलंय, किंवा असं. तर काय होतं, आधी तुमच्या शरीरात ते चेंजेस होतात, ते तुमचं ब्रेन ग्रास्प करतं, आणि देन यू आर टेलिंग द स्टोरी अबाउट व्हॉट यू आर फीलिंग ऑर गोइंग थ्रू. तर हे इतकं महत्वाचं आहे की आपण कधी हा विचारच करत नाही की आपल्याला उलटं वाटतं, आपल्याला वाटतं की मला भीती वाटली म्हणून माझा हार्ट रेट वाढला आणि हे झालं. तसं नाही झालं, आधी हे सगळं झालं आणि मग तुमच्या डोक्याने ठरवलं की अरे हे का होतंय, कारण मला भीती वाटली. आलं ना लक्षात. आपण काही उदाहरणं घेऊ म्हणजे हे अजून क्लिअर होईल. So our nervous system and responses that we give to stress is guided by how our body responds to these triggers we experience many times a day. तर ट्रिगर हा शब्दही तुम्ही कदाचित ऐकला असेल, आमच्या फील्डमध्ये तर खूप वापरला जातो की ट्रिगर, काय ट्रिगर होता, कशाने ट्रिगर झालं. तर हे जे ट्रिगर्स आपण ज्याला म्हणतो ना, ते बेसिकली दॅट इज ओनली द टच पॉइंट वेअर युअर ब्रेन ऍक्च्युअली रिअलाइज दॅट युअर बॉडी इज रिस्पॉन्डिंग टू समथिंग डिफरंटली अँड यू से ओ दॅट वॉज द ट्रिगर. तर
हे हे नॉर्मल झालं. त्याच्यानंतर आपण सगळ्यांनाच वी हॅव पास्ट एक्सपिरियन्स आणि वी ऑल हॅव हार्श ऑर वी हॅव मेमरीज ऑफ डिफिकल्ट टाइम्स, डिफिकल्ट एक्सपिरियन्सेस, रिलेशनशिप्स, जे काही आहे ते. आणि त्या वेळेला आपण जसं रिस्पॉन्ड झालो आहोत ना, तर बऱ्याचदा काय होतं, ती घटना घडून गेली, तो काळ गेला, पुढे आलो, तरी तरी आर बॉडी माइट बी स्टक इन दोज रेपिटेटिव्ह रिॲक्शन्स. ते जेव्हा लोकांना भूतकाळात त्रासदायक अनुभव येतात, तेव्हा त्याच गोष्टी पुन्हा घडण्याच्या भीतीमध्ये ते अडकून राहू शकतात. आणि हे खूप कॉमन आहे, म्हणजे आपल्या प्रत्येकामध्ये हे आहे. जर आपण नीट अवेअर झालो आणि विचार केला तर आपल्याला हे कळतं. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं, आता कितीतरी उदाहरणं आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर लहानपणी कुणी पाण्याचं घेऊया उदाहरण. हे माझं स्वतःचं उदाहरण आहे. लहानपणी मी 8वीत असताना एका समर कॅम्पला गेले होते आणि मला स्विमिंग आधी येत नव्हतं. आणि तिथे पहिल्यांदा आमच्या त्या स्विम टीचरनी सगळ्यांना 10 फुटात फेकलं पाण्यात आणि सांगितलं, काही नाही, एकदा पाण्यात पडलं की आपोआप तुम्ही हे करत वर याल. आणि माझ्या चक्क नाकातोंडात पाणी गेलं आणि मी बुडायला लागले. मग तो इन्स्ट्रक्टर आला आणि त्यांनी मला बाहेर काढलं आणि हे सगळं झालं. आता तेव्हा मी काही त्याचा जास्त बाऊ केला नाही, पण ती भीती इतकी माझ्या मनात बसली आहे की त्याच्यानंतर आत्तापर्यंत मी इतक्या वेळा स्विमिंग शिकायचा प्रयत्न केला, हे केलाय. म्हणजे पण तरी ती पाण्याची भीती, म्हणजे मी एकटी जाऊन पाण्यात नाही हे करू शकत, तर ती भीती माझ्या मनात बसली आहे. तर ते का, आता तर मी जिथे राहते माझ्या घरात पूल आहे आणि सगळं आहे, पण तरी माझ्या मनातली भीती काही जात नाही आणि मी काही पाण्यात पोहायला जात नाही. तर हे का, आता एक तो अनुभव घडला आणि ते माझी बॉडी त्याप्रमाणे रिॲक्ट झाली. नाकातोंडात पाणी जाऊन की आता आपण मरतो की काय, इतकं झालं ते. पण दॅट्स व्हॉट माय सिस्टम कॅप्चर्ड अँड इट्स अ ट्रिगर फॉर मी. ओके, सो हे एक एक्झाम्पल आहे. हे आत्ता माझ्या डोक्यात आलं. मी जेव्हा हे प्रिपेअर करत होते तेव्हा माझ्या डोक्यात नव्हतं आलं हे उदाहरण. हे आत्ता तुमच्याशी बोलताना मला एकदम आठवलं. तर तुम्ही विचार करा, आय एम शुअर तुमच्याकडे बरीच अशी स्वतःसाठी उदाहरणं असतील. स्वतःसाठी विचार करा, यू डोंट हॅव टू शेअर. पण हे महत्वाचं आहे लक्षात घ्यायच्या आधी. तर आता हे पॉलिवेगल थिअरी काय आहे, तर डॉक्टर स्टीव्हन पोर्जेस म्हणून आहेत, त्यांनी ही सुरुवातीला दिली. आणि डेब डेना म्हणून आहेत, त्यांनी ह्याच्यावर अजून काम केलं. आणि दे हॅव कम अप विथ अ इझी वे टू अंडरस्टँड दिस पर्टिक्युलर थिअरी. म्हणजे हे काय होतं शरीरात, त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो आणि हाऊ टू डील विथ इट, हाऊ कॅन वी चेंज समथिंग सो दॅट वी आर बेटर एबल टू डील विथ स्ट्रेस अँड लीड अ हेल्दी वेल कनेक्टेड लाईफ. तर त्यांनी 3 गोष्टी त्याच्यात सांगितल्या. एक न्यूरोसेप्शन, दुसरी अ सिस्टम ऑफ हायरार्की आणि तिसरी को रेग्युलेशन. हां, तर इतर बऱ्याच गोष्टी आहेत, पण आपण ह्या 3 मेन गोष्टी लक्षात ठेवू. Learning about and getting to know our nervous system can point us in a direction of better well-being. तर अगदी म्हणजे जस्ट हे अवेअरनेस जरी असलं तरी आपल्याला त्याचा खूप फायदा होईल. तर पहिलं न्यूरोसेप्शन. न्यूरोसेप्शन म्हणजे काय, आता हा शब्दच बघा, न्यूरोसेप्शन म्हणजे परसेप्शन वगैरे सारखा शब्द आहे, त्याच्यावरूनच कळतं की इट इज द नेम फॉर द वर्क दॅट आर इंटरनल स्मोक डिटेक्टर डज. इंटरनल स्मोक डिटेक्टर आपण जे म्हटलं ते काय करतं बेसिकली, it's the unconscious part, of course. We are not conscious about it. It is the unconscious part of our brain that listens to what biological systems are doing inside our body. आपले वेगळे वेगळे ऑर्गन्स आणि एकूणच आपल्या शरीरात काय चाललंय, व्हॉट इज हॅपनिंग इन युअर एन्व्हायरमेंट अँड हू इज अराउंड यू. या 3 गोष्टी ते लक्षात घेतं ते डिटेक्टर. आणि अकॉर्डिंगली तुमच्या ऑटोनॉमिक सिस्टमला ते मेसेजेस देतं आणि दॅट लीड्स टू चेंजेस इन युअर ऑटोनॉमिक स्टेट्स, इमोशन्स अँड बिहेवियर्स. बघा, इथे कुठेही थिंकिंग नाही म्हटलेलं त्यांनी. थिंकिंग पार्टकडे आपण जातच नाही आहोत. ऑटोनॉमिक स्टेट्स आपले वेगवेगळे हे 2 सिस्टम्स, इमोशन्स आणि बिहेवियर्स. कारण भावना, त्याच्यातून येणाऱ्या भावना आणि त्याच्यातून जे बिहेवियर येतं ते, म्हणजे उकडायला लागल्यावर आपण लगेच आपल्या हाताने असं करायला लागतो, हां, किंवा जे काय आहे ते. तर हे तर न्यूरोसेप्शनचा अर्थ हा आहे, ही प्रोसेस. आणि ही माहिती असणं, दिस इज क्वाईट लिबरेटिंग, बिकॉज यू नो हे माझं ब्रेन नाही करत आहे, हे मी विचार करून किंवा हे मेंदू नाही करत आहे, हे माझी बॉडी आपोआप सेन्स करतीये आणि करते. म्हणजे काय अमेझिंग सिस्टम आहे आपली बॉडी.
You're not making a conscious choice. Your biology has felt a threat and is taking an action to protect you. जर हे आहे ऑलरेडी आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये, तर हाऊ कॅन वी मेक यूज ऑफ दिस टू हील, टू गेट बेटर ऑर टू गेट ओव्हर द चॅलेंजेस? ओके, तो पहिला कॉन्सेप्ट झाला त्यांनी दिलेला न्यूरोसेप्शनचा. दुसरं ते म्हणतात या थिअरीमध्ये की ही एक हायरार्किकल सिस्टम आहे. म्हणजे बेसिकली 3 प्रकारच्या स्टेट्स त्यांनी ह्याच्यामध्ये सांगितले आहेत. एक स्टेट मेजर जी थीम आहे याची, की आपलं ब्रेन जसं इव्हॉल्व्ह झालं ना मनुष्याचं, म्हणजे अगदी केव्ह ड्वेलर्स पासून आतापर्यंत जसं जसं हळूहळू हळू वेगवेगळे ब्रेनचे भाग जसे जसे डेव्हलप होत गेले, त्याप्रमाणे आपली ही अडॅप्टेबिलिटी आपण अजूनही वापरतो. म्हणजे वेन वी फील कनेक्टेड अँड सेफ, वी आर युझिंग व्हॉट इज कॉल्ड वेंट्रल वेगल पाथवे. आणि याविषयी आपण सोप्या भाषेत समजून घेऊ. जस्ट ही माहितीसाठी म्हणून मी दिलंय की एक स्टेट असते सेफ अँड कनेक्टेड, जेव्हा वी आर लाईक कंटेंट, सेफ, काही आता डेंजर नाहीये. दुसरी स्टेट असते ती फाईट ऑर फ्लाईट. आणि आपण याविषयी ऐकलेलं आहे की फाईट ऑर फ्लाईट ही स्टेट कशी, की व्हेन वी फील टू चॅलेंज्ड. आणि अगेन दिस, when I say feel body, when I'm saying we, I mean our bodies. Our bodies feel challenged and overwhelmed, and immediately this pathway kicks off. This mobilizes the energy so that we can work towards fighting that danger or fleeing that danger. Either we start फायटिंग विथ समवन, मग म्हणजे आपण एखादी अशी हे आली तर आपण पटपट भांडायला लागतो, चक्क भांडायला लागतो, किंवा आपण ती जागा सोडून निघून जातो. त्या दोनपैकी एक करायला आपल्याला जी एनर्जी लागते फिजिकल आणि मेंटल, ती ह्या पर्टिक्युलर स्टेटमध्ये आपल्याला मिळते. आणि तिसरी स्टेट आहे ती म्हणजे टोटल इमोबिलायझेशन. ओके, डोर्सल वेगल इमोबिलाइज कोलॅप्स. म्हणजे आता मी काहीच करू शकत नाहीये, टोटली ही सिच्युएशन अगदी म्हणजे मी लीन झालो आहे, आय गिव्ह अप. आणि यू जस्ट गो इनसाइड युअर शेल बेसिकली. सो फिजिकली आणि मेंटली इमोबिलाइज. तर ह्या 3 स्टेट्स त्यांनी आयडेंटिफाय केल्या आहेत. आणि आपणही आपल्या याचा विचार केला तर यू विल फाइंड सो मेनी इन्स्टन्सेस वेन यू गो थ्रू ईच ऑफ दीज स्टेट्स थ्रू आउट द डे अँड थ्रू आउट युअर लाईफ. तर पहिली जी आहे, आणि बेसिकली सोप्या शब्दात सांगायचं तर युअर इंटरनल स्मोक डिटेक्टर कॅन रिस्पॉन्ड इन दीज 3 वेज. ओके, अँड दिस इज व्हॉट द पॉलिवेगल थिअरी इज हेल्पिंग अस अंडरस्टँड. सो पहिली जी मी स्टेप सांगितली लॅडरची सगळ्यात, कनेक्टेड अँड सेफ. सो जर आपल्या आजूबाजूला आणि आपल्या मेमरीमध्ये आपण कुठलेही थ्रेटचे सिग्नल सेन्स करत नसू, तर वी फील सेफ अँड कंटेंटेड. हाऊ डज दिस लुक लाईक? एखाद्या रविवारी दुपारी छान जेवण करून मस्त नॅप जेव्हा आपण घेतो, तेव्हा वी आर फीलिंग सेफ अँड कनेक्टेड. आपल्या 2-4 मैत्रिणी किंवा मित्रांबरोबर किंवा असा मोकळेपणाने आपण वेळ घालवतोय, गप्पा मारतोय, चहा पितोय, दॅट्स वेन वी आर फीलिंग सेफ अँड कनेक्टेड. ओके, दीज आर जस्ट एक्झाम्पल्स. तुमच्या आयुष्यात इतर वेगवेगळे क्षण असतील. सो वेन यू आर इन दॅट सेफ अँड कनेक्टेड स्पेस, यू फील ओपन, यू फील पीसफुल, feel curious, want to know more about what's happening, how is the world doing, or what is happening around you. You might be sleeping well, eating normally, छान झोप लागतीये, your face is expressive, सगळ्या प्रकारचे इमोशन्स तुम्ही मोकळेपणाने एक्सप्रेस करू शकताय. यू आर एबल टू रिलेट इमोशनली अँड अंडरस्टँड अँड लिसन टू अदर्स. दिस इज द टाइम वेन यू माइट बी एबल टू हेल्प समबडी हू नीड्स हेल्प, बिकॉज युअर बॉडी फील्स टोटली काम, ग्राउंडेड अँड ॲट इज. सो ही जी स्टेट आहे ना, ही आयडियल स्टेट, ही आपल्याला असं वाटतं की अशाच स्टेट, ह्यालाच आपण हॅपीनेस ज्याला आपण म्हणतो ना, दिस इज द स्टेट अँड दॅट्स ऑलवेज इन द प्रेझेंट, राईट? सो वी कॅनॉट achieve this in the past or future. It has to feel in your body in the present. Okay, so that's one. The second is the fight or flight. So if your internal smoke detector during the day anytime senses any threat or danger, the stress response revs up and prepares you to fight or flight. Okay, आता ह्यांनी सांगितलंय की त्यांनी सांगितलं ना की सगळ्यात आधी कुठला भाग ब्रेनचा निर्माण झाला, विच मेड यू फील कंटेंट अँड सेफ. नंतर ॲज युअर ब्रेन डेव्हलप्ड ॲज ह्युमन बिईंग्स, ॲज ह्युमॅनिटी, द थिंकिंग केम, राईट?
सो ही जी स्टेज आहे ह्याच्यामध्ये बेसिकली युअर बॉडी कनेक्ट्स विथ द थिंकिंग पार्ट ऑफ युअर ब्रेन, आणि युअर ब्रेन थिंक्स की now I'm feeling threatened, so what can I do? Body is doing its part by beating the heart faster, taking fast and shallow breaths. हा, असं म्हणजे बॉडी तयार करते स्वतःला की आता ह्या संकटाशी कसा सामना करायचा. ॲट द सेम टाइम ब्रेन इज थिंकिंग की मी फाईट करू का फ्लाईट करू, काय करू. ओके, सो दिस इज अनदर हे. आणि अगेन खूप उदाहरणं आहेत. आपण दिवसभरात हे कधी कधी करतो. जसं तुम्ही एक उदाहरण दिलं की मागे समजा जर हा अलार्म वाजला आणि पोलीस आले तर, किंवा आपण जातोय रस्त्यानी आणि जर दुसऱ्या बाजूला जरी पोलिसांच्या गाडीचे दिवे दिसले तरी आपल्या एकदम अलार्म्ड होतो आपण आणि लगेच आपलं स्पीड लिमिट काय ते चेक करतो आणि आपण कुठल्या स्पीडमध्ये चालवतोय ते चेक करतो, आहे की नाही. तर हे हे छोटं उदाहरण झालं, पण असे खूप विविध उदाहरणं असू शकतात. सो दॅट इज द फाईट और फ्लाईट स्टेट. आणि तिसरी शटडाऊन ही जी स्टेट आहे, ऍक्च्युली ही फार इंटरेस्टिंग स्टेट आहे. इट डज टू थिंग्स. म्हणजे शटडाऊन म्हटलं की आपल्याला वाटतं की अरे बापरे टोटली कोलॅप्स झालो, आता आपण अगदी म्हणजे फ्रीज झालो, काहीच करू शकत नाही. पण ऍक्च्युली दॅट इज अ कोपिंग मेकॅनिझम ऑफ द सिस्टम. नर्वस सिस्टम is trying to protect itself, it's trying to calm itself down, and it is very important to survive. जस्ट इमॅजिन करा की सतत आपण फाईट और फ्लाईट मोडमध्ये जर असलो तर आपली शरीराचं काय होईल, सगळ्या वेगवेगळ्या ऑर्गन्सचं काय होईल जर ते ओव्हर ड्राईव्हमध्ये गेले तर. सो वी इन ऑर्डर टू प्रोटेक्ट आवर नर्वस सिस्टम, आवर बॉडी शट्स डाऊन और फ्रीजेस एज अ फॉर्म ऑफ सेल्फ प्रिझर्वेशन. आता इथे मला एक उदाहरण द्यायला आवडेल. अगेन ज्यांना एन्झायटी किंवा पॅनिक अटॅक झालेला आहे ते समजू शकतील की जेव्हा पॅनिक अटॅक होतो ना तेव्हा हे होतं की म्हणजे विचार बंद पडतात, अख्खं शरीर आपल्याला असं वाटतं स्थिर, इतकं स्थिर झालंय की जागचं हलता येत नाही. जागचं हलता येत नाही म्हणजे एक पाऊल पण नाही पुढे टाकता येत आणि तुम्हाला कळत नाही की का नाही, का नाही. पण दॅट इज युअर वे ऑफ युअर बॉडी टू हँडल that anxiety, that panic that is going on. It's all very, very visceral. तर ह्याचं आपण कल्पना करू शकतो की ह्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर बेसिकली लाईक अ टर्टल, म्हणजे जसं कासव असतं ना की जे स्वतःच्या कोशात जातं, इट हाइड्स इन इट्स शेल बेसिकली, तसं दॅट इज वॉट बॉडी इज ट्राइंग टू डू की सगळ्यापासून स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी. आणि when you are in that state, your body will not feel pain or cold or heat. Your brain activity decreases, you can't think anything. म्हणजे इट्स अ व्हेरी वियर्ड फिलिंग. ज्यांना हा अनुभव आलाय ते ते सांगू शकतात. पण हे होतं आणि हे थोड्या किंवा जास्त प्रमाणात आपल्या शरीरात होत असतं. तर थोडक्यात सांगायचं तर पहिली स्टेट कनेक्शन मोड आहे. पहिली सेफ, सोशल, एंगेज्ड, पीसफुल स्टेट आपल्या बॉडीची इज कनेक्शन मोड. अँड दिस इज द मोड ऑफ सोशल एंगेजमेंट, कनेक्शन, फीलिंग सेफ. You only feel like meeting a friend or talking to somebody or doing something interesting if you are in this state. दुसरी स्टेज आहे फाईट और फ्लाईट. त्याच्यामध्ये युअर बॉडी फील्स दॅट यू नीड टू प्रोटेक्ट युअर सेल्फ. ओके. आणि तिसरी स्टेज आहे शटडाऊन मोड, ज्याच्यामध्ये यू फील टोटली अनसेफ, नम, अलोन, होपलेस. तर ज्यांना डिप्रेशन असतं त्यांना हे होतं की आजूबाजूला घरात लोक आहेत, तुमचं सगळं व्यवस्थित चाललंय, बट स्टील दे फील सो लोनली अँड होपलेस. दॅट्स देअर बॉडीज वे ऑफ शटिंग डाऊन अँड टेकिंग केअर ऑफ देमसेल्व्स. ओके. सो हे चित्र जस्ट तुम्ही जरी लक्षात ठेवलं ना तरी आपल्याला सोपं जाईल. तर एक मी एक्झाम्पल घेते म्हणजे आपल्या रोजच्या जीवनातलं, आणि मग वी विल अगेन ओपन अप टू सम मोर कॉन्व्हर्सेशन. तर ह्याचं एक उदाहरण घेऊ. आता हे थिअरी पार्ट खूप झालं, तर व्हॉट माइट बी अन एक्झाम्पल ऑफ मुव्हिंग अप अँड डाऊन द ऑटोनॉमिक लॅडर, व्हॉट विल इट लुक लाईक फॉर अस. तर मगासारखंच तुम्हाला जर परत डोळे बंद करायचे असतील तर आपण एक विचार करा की आता आपल्या ह्या ग्रुपमध्ये बरेच आजी आजोबा आहेत. माधव काका, तुम्ही हात वर केलाय का? हो केला. तुमचं भाषण झाल्यानंतर मी बोलले, ओके सांगायचं मला काहीतरी. ओके.
तर बऱ्याच जणांना इथे नातवंड आहेत. तर आणि तुम्ही नातवंडांबरोबर वेळ घालवत असाल, त्यांच्यासाठी गोष्टी करत असाल, तर आपण एक उदाहरण घेऊ की समजा तुम्ही तुमच्या नातवंडांना स्कूलमधून स्कूलसाठी त्यांना घेऊन जायचं आहे म्हणून पिकअप करायला गेला, तर अजूनही ते तयार नाही झालेले, कशावर तरी भांडण चालू आहे. तर मग तुमचं एकदम हे होतं की अरे बापरे, आता मी यांना कसं तयार करू आणि घेऊन जाऊ. मग कसं कसं तुम्ही तयार करून घेऊन गेलात आणि त्यांना सोडल्यानंतर कारमध्ये परत येताना एक छानसं काहीतरी गाणं लावलं, क्लासिकल किंवा जे काही तुम्हाला आवडतं ते सुंदर गाणं ऐकत ऐकत तुम्ही परत येताय. तर पहिल्या ह्याच्यात काय झालं, तुमची बॉडी फाईट और फ्लाईटमध्ये गेली, कारण इट इज ट्राईंग टू अंडरस्टँड हाऊ टू डील विथ द स्ट्रेस ऑफ टेकिंग द किड्स टू स्कूल ऑन टाइम. दुसऱ्या ह्या स्टेजमध्ये काय झालं, अगदी काही अर्ध्या तासांनीच जेव्हा तुम्ही शांतपणे गाडी चालवताय म्युझिक ऐकत ऐकत, तुमची सिस्टम काय म्हणतेय, नाव आय फील सेफ कनेक्टेड टू द वर्ल्ड, आणि तुम्ही लॅडरवर वर गेली तुमची सिस्टम, बॉडी सिस्टम, यू आर फीलिंग कंटेंटेड, युअर हार्ट रेट अँड एव्हरीथिंग इज बॅक टू नॉर्मल. तेवढ्यात मागून सायरनचा आवाज आला आणि जर तुम्ही बघितले लाईट लागले आणि तुम्ही एकदम बापरे, माझ्या मागे पोलिसांची गाडी काय येते, आणि लगेच तुमची बॉडी परत कुठे गेली, सिम्पॅथेटिक. तुमचं हार्ट रेट वाढलं, ब्रीदिंग वाढलं, आणि तुम्ही अरे बापरे आता काय करू, बाजूला घ्यायला पाहिजे कार, आहे की नाही, असं करता. आणि मग लक्षात येतं की ती एक ॲम्ब्युलन्स होती आणि ती जस्ट तुमच्या बाजूनी सरळ पुढे झुपकन निघून गेली. आणि मग हुश, तुम्ही काय केलं, हुश केलं परत, म्हणजे तुमच्या बॉडीनी अगेन रिॲक्ट केलं की हां, गेलेलं आहे डेंजर, नाव युअर हार्ट इज अगेन गोईंग बॅक टू वेअर इट वॉज, हार्ट रेट इज गोईंग डाऊन, सो ऑन अँड सो फोर्थ. सो काय झालं, एखाद दीड तासात तुम्ही कुठल्या 2 स्टेजमध्ये फिरलात, वर खाली खाली वर. तर असं आपलं होत असतं आणि अगेन इट्स अनकॉन्शियस, त्यामुळे असं आपण सांगून नाही करत. आता पुढचं सांगायचं झालं तर आता आमच्यासारख्या, आणि आता तुम्ही सगळ्या राहता तिथे पण स्नो पडत असेल, तर दुसरं आपण उदाहरण घेऊ की तुम्ही सकाळी जाताय कामाला आणि नेमकं तुमच्या पुढे 2 स्नो प्लाऊज आहेत रोडवर, आणि तुम्हाला माहिती आहे हमखास की आता यांच्या स्पीडनी गेलं तर मला उशीर होणार, की झालं सुरू झालं तुमचं परत, हार्ट रेट वाढला, हे झालं की पटकन का नाही जाते लवकर, आणि हे तर ते फाईट और फ्लाईटमध्ये तुम्ही गेलात. तिथे पोचता आणि लक्षात येतं की तुम्ही उशीर झालेला आहात आणि उशिरा पोचलेला आहात तुमच्या मीटिंगसाठी म्हणा, कशासाठी म्हणा, आणि यू कॅन ओनली इमॅजिन की एवढं सगळं करून मला उशीर झाला, आणि मग आजूबाजूचे लोक आपल्याविषयी काय म्हणतायत त्याच्यामध्ये आपलं एका वेगळ्या स्टेटमध्ये जातो, आणि असं वाटतं जाऊ दे ना, आता मी जाऊन माझ्या याच्यात बसतो आणि माझं माझं काम करतो, मला कुणाशी बोलायचं नाही आणि काही नाही. सो यू वॉन्ट टू हाईड अवे अँड गेट अवे. सो यू कॅन ओनली इमॅजिन की तुमची बॉडी हळूहळू कोप होण्यासाठी इट्स ट्राईंग टू आयसोलेट यू. आणि मग तुम्ही जाऊन बसता, थोडंसं कॉफी घेता, शांतपणे बघता ईमेल्सकडे, आणि एकदम लक्षात येतं की अरे बापरे, हे एवढे ईमेल्स आहेत ज्याचं मला आता उत्तर द्यायचं आहे, आणि मग लगेच तुमची बॉडी परत फाईट और फ्लाईट मोडमध्ये जाते आणि काम करायला लागते, कारण ती एनर्जी तुम्हाला लागेल ना काम करायला, त्यामुळे मग तुम्ही सिम्पॅथेटिक मोडमध्ये जाता. सो बेसिकली उदाहरण अशासाठी दिलं की एका दिवसात काही तासात आपलं शरीर हे ह्या सिस्टम्समध्ये कसं म्हणजे बदल घडवत असतं इन ऑर्डर टू प्रोटेक्ट आवर सेल्स. ओके, बोला काका, तुम्हाला काय म्हणायचंय? आणि मला एक अनुभव सांगायचा होता माझा. हा सांगा. काही वर्षांपूर्वी मिशिगनमध्ये आम्ही असताना दिवाळीची पार्टी होती आमच्या मित्रांची. आणखीन पुरुष सगळे एका खोलीत बसून गप्पा मारत होते, फराळ खात होते. महिला सगळ्या दुसऱ्या खोलीत. आणि एकदम अ, शुभांगीचं शुगर खाली घेऊन शी बिकेम अनकॉन्शियस. हम्म. तर कुठली तरी आमची मैत्रीण तिथली ते धावत 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 आली, माधव माधव माधव, अरे ती अनकॉन्शियस झाली. तर मी पण धावत गेलो त्या खोलीत, बघितलं तर तिला बघितलं. ऑन द वन हँड आय वॉज कॉलिंग 911. हम्म. पण त्या स्ट्रेसनी माय ब्लड प्रेशर ड्रॉप्ड सडनली टू 60/40. हम्म. आणि मला उभं राहता येणार का काय नाही, इतकं चक्करलो मी की मला सोफ्यावरती पडायची वेळ आली. आणि जेव्हा ॲम्ब्युलन्स आली तेव्हा शुभांगी हॅड रिवाइव्ड. हम्म. पण ते ॲम्ब्युलन्सवाले म्हणाले नाही नाही, ह्याला नेलं पाहिजे. ओ, अच्छा. आणि मग इमर्जन्सीत गेलो, घेऊन गेली ती ॲम्ब्युलन्स.
ते डॉक्टर म्हटले काय नाही, बाकी काय नाही, यू जस्ट हॅव टू रेस्ट. 2 तासात माझं ब्लड प्रेशर पुन्हा नॉर्मल. हा. सो सडन शॉक went pushed me बरोबर. to that third level, that बरोबर. तुम्ही आता जे सांगितलं ते एकदम चपखल बसतंय आपल्या या उदाहरणात, की काय झालं, सुरुवातीला सगळं अगदी कंटेंट वेंट्रल वेगल स्टेजमध्ये होते, सगळेजण अगदी छान एन्जॉय करत होते, आणि अचानक शुभांगीताईंना हे झाल्यानंतर अ, तुमची सिस्टीम सिम्पॅथेटिक मोडमध्ये गेली, आणि ती इतकी पटकन गेली आणि इतक्या यांनी गेली की इट ऑलमोस्ट कोलॅप्स्ड. म्हणजे तुम्ही यू वर फ्रोझन, की आता दुसरं काहीच तुम्ही करू शकत नाही, आणि तुम्हालाच ते घेऊन गेले, आणि मग काही तासांनंतर आपोआप तुमची सिस्टम रिवाईव्ह झाली, आणि मग हळूहळू तुम्ही ब्लड प्रेशर नॉर्मल आलं. सो याचं हे सुंदर उदाहरण आहे आता आपण जे पाहिलं त्याला. तर थँक्यू सो मच फॉर शेअरिंग. आपण पुढे जाऊ, कारण ना मला काही एक्सरसाइजेस घ्यायच्या आहेत, की आपण हे आपलं सिस्टम कंटेंट ह्याला जायला काय करू शकतो. एक मिनिट, मला शेअर करायला पाहिजे परत. तर जर आता आपल्याला ही माहिती झाली, वी आर अवेअर की असं होतं, तर मग हाऊ टू यूज दिस इन्फॉर्मेशन, आहे की नाही. जर आता हे माहिती झालंय तर लेट्स यूज दिस इन्फॉर्मेशन. तर वेगल टोन नावाचा कॉन्सेप्ट आहे, आणि वेगल टोन म्हणजे काय, आता तुम्ही मसल टोन हा कॉन्सेप्ट ऐकलेला आहे की नाही, की मसल टोन कॅन बी चेंज थ्रू फिजिकल एक्सरसाइज. त्याचप्रमाणे वेगल टोन कॅन बी मेड हेल्दियर बाय एक्सरसाइजेस ऑफ द वेगस नर्व. ही वेगस नर्व आपण चित्रामध्ये बघितली, तर त्याचे एक्सरसाइजेस, ते स्टिम्युलेट करायचे एक्सरसाइजेस आपण करू शकतो, आणि त्यांनी काय होतं, वेगल टोन आपला चांगला होतो. आणि वेगल टोन चांगला होतो म्हणजे काय, की युअर बॉडी कॅन रिलॅक्स फास्टर आफ्टर स्ट्रेस. ओके, याचा अर्थ हा नाही की तुम्हाला स्ट्रेस होणार नाही, किंवा तुमच्या बॉडीमध्ये हे चेंजेस होणार नाहीत. ते होणारच आहेत, ते अनकॉन्शियस आहेत, ते ऑटोमॅटिक आहेत, ते आपण त्याच्यावर काही नाही करू शकत. पण एकदा या स्ट्रेसमध्ये आपली बॉडी असली की परत आपण लवकरात लवकर रिलॅक्स होऊन त्याच्यातून बाहेर कसं पडू शकतो ह्याचा हे इन्क्रीज होऊ शकतं, आणि दॅट इज व्हॉट मीन्स इन्क्रीजिंग युअर वेगल टोन. सो वेगल टोन इज मेजर्ड बाय ट्रॅकिंग युअर हार्ट रेट, ब्रीदिंग. आजकाल हे सगळे जे वेअरेबल डिव्हाइसेस असतात, ज्याच्यामध्ये आपलं हार्ट रेट व्हेरिएबिलिटी कळते, ब्लड प्रेशर कळतं, ब्रेथ्स पर मिनिट वगैरे वगैरे, बऱ्याच गोष्टी आपल्याला कळू शकतात त्याच्यातून. दॅट इज व्हॉट इज वेगल टोन, आणि देर इज अ पॉझिटिव्ह लिंक बिटवीन हायर वेगल टोन अँड बेटर फिजिकल अँड मेंटल हेल्थ, राईट. म्हणजे युअर कपॅसिटी टू गेट बॅक out of that level of stress as quickly and easy as possible means you have a good vagal tone, असा त्याचा अर्थ आहे. आणि हे का महत्वाचं आहे, कारण आपण जर वेगल टोन आपला चांगला झाला तर बऱ्याच आपल्या हेल्थ कंडिशन्सशी डील करायला आपल्याला फायदा होईल. ते होणार नाहीत, किंवा झाले तर कमी इंटेन्सिटीमध्ये होतील, किंवा उशिरा होतील. जसं आता इथे मी लिस्ट दिलेली आहे, पण जवळपास प्रत्येक शरीराच्या आपल्या ज्या कुठल्या तक्रारी आहेत त्याच्यावर आपल्याला फायदा होऊ शकतो. तर बिफोर वी लुक ॲट एक्सरसाइजेस, आपण एक्सरसाइजेस काही शिकू, आणि खूप सोप्या गोष्टी आहेत त्या. त्याच्या आधी मला हे एक म्हणावं असं वाटतंय, की कित्येक गोष्टी घडतात ज्या आपल्या कॉन्शियसनेसच्या बाहेर असतात, आपल्या कॉन्शियस अवेअरनेसच्या. म्हणजे आपल्याला अगदी वाटतं की आपल्याला सगळं माहिती आहे, सगळं येतं, सगळं, पण तसं नसतं. बऱ्याचशा गोष्टी आपल्या कॉन्शियसनेसच्या बाहेर असतात, आणि दर दिवसाला, दर तासाला we shift and work our way up and down the ladder without being aware of it. तर आता माधव काकांनी जे उदाहरण दिलं, तर ते त्यांनी एक अशी खूप विलक्षण घटना घडली, ती त्यांच्या लक्षात राहिली म्हणून ते देऊ शकले. पण रोजच्या दिवसाला अशा कितीतरी गोष्टी घडतात, अगदी छोट्या मोठ्या. अगदी आपण शांतपणे घरात बसलो आणि पटकन बेल वाजली तरी आपली हार्ट रेट वर जाते, की अरे बापरे आता कोण आलं, किंवा कोणी येणार होतं का, किंवा वगैरे वगैरे. तर वी आर नॉट अवेअर ऑफ इट, आणि हे होत राहतं. आता बरेचसे जण जे म्हणजे मेंटली आणि हे हेल्दी आहेत, दे लिव्ह इन द कनेक्टेड झोन, बट अदर्स
due to adverse life experiences tend to spend more time further down the ladder and have a harder time climbing up. त्यामुळे हे असं जरी आपल्याला सोपं वाटलं की हां आपण असं असं केलं की आपल्या वेगल टोनमध्ये चेंज होईल, पण ते तितकं सोपं नाही आहे. कारण आपण आपल्या वी आर द विक्टिम्स ऑफ आर पास्ट, राईट? आणि वी unconsciously have imbibed, have made habits out of lot of things in terms of how we respond to different situations or different relationships or whatever it is. सो ते आपल्या हातात नसतं. त्यामुळे काही जणांना खूप अवघड जातं त्या लॅडरवर वर जाणं आणि दे माइट बी इन द बॉटम 2 सेक्शन्स. दुसरं म्हणजे नो वन कॅन बी एट द टॉप ऑफ द लॅडर ऑल द टाइम, कारण दॅट इज नॉट गुड फॉर प्रोटेक्टिंग युअर बॉडी, राईट, युअर ऑर्गन्स. इफ यू आर ओनली सेल्फ अँड कंटेंटेड अँड यू डोंट grasp the environment and what are the dangers in the environment, that's not good for survival, right? So no one is at the top of the ladder all the time. Our nervous system responds to any cue of danger, आणि that can move us in the fight or flight or shutdown mode many times a day. सो आपले ट्रिगर्स काय आहेत, आपण आत्तापर्यंत कशा कशाबद्दल काय काय कसं रिस्पॉन्ड झाली आपली बॉडी, त्याच्यावर खूप गोष्टी अवलंबून असतात. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस येणं आणि मग त्याच्यावर काम करणं हे आपल्या वेगल टोन वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. बट नोईंग वेअर वी आर ऑन द लॅडर इज अ प्रोटेक्टिव्ह फॅक्टर फॉर वेलबिंग. जस्ट हे माहिती होणं की अरे आत्ता मी ह्या लॅडरवर इथे आहे, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि ते माहिती होणं आणि फ्लेक्सिबिलिटी असणं इन हाऊ वी रिस्पॉन्ड इज द पर्पज ऑफ दिस वर्क. बेसिकली हे माहिती करून घेतलं आज आपण, याचा काय उपयोग आहे की आता मी कसा अवेअर होऊ शकतो की मी आत्ता कुठे त्या लॅडरवर, माझी बॉडी कशी रिस्पॉन्ड होतीये, आणि हाऊ कॅन आय मेक लिटल चेंजेस सो दॅट माय बॉडी फाइंड्स इट इझी टू गेट बॅक टू दॅट काम अँड कंटेंटेड स्टेज. एवढंच आपण आपल्या हातात आहे किंवा आपण करू शकतो. तर कमिंग टू द एक्सरसाइज पार्ट ॲक्च्युली, तर मला माहित नाही तुम्ही किती जणांनी हे केलंय, पण आपण उसासे सोडतो ना दिवसभरातून, लोक कितीतरी उसासे सोडतात. तर ॲक्च्युली हा उसासा जो आहे, साईंग, इज गुड फॉर युअर हेल्थ बिकॉज इट हेल्प्स टू रिसेट युअर नर्वस सिस्टम. आणि हे कसं होतं, हे ॲक्च्युली हे पूर्वापार माणूस करत आलेला आहे, पण जोपर्यंत आपण म्हणत नाही की रिसर्चने असं सांगितलेलं आहे तोपर्यंत आपल्याला त्याचं महत्त्व कळत नाही. तर डॉक्टर अँड्रू हुबरमन म्हणून स्टॅनफर्डचे न्यूरोसायंटिस्ट आहेत, तुम्ही यांचे पॉडकास्ट ऐकले असतील, खूप पॉप्युलर आहेत. तर त्यांनी याविषयी बरंच काम केलं आणि ते याविषयी एक आपण बघूयात. तर त्याच्यात त्यांनी सांगितलंय की साईंगचं काय महत्व आहे आपण, आणि हे किती सहजपणे आपण करू शकतो. सो बेसिकली साईंग इज गुड फॉर यू. उसासा भरणं हे चांगली गोष्ट आहे, वाईट नाही आहे. Years ago, when my laboratory got interested in studying stress in humans, we asked ourselves, what are the patterns of breathing that allow for the most rapid reduction in stress levels? And more importantly, what are the patterns of breathing that can be done in real time so that people can adjust their stress while they're still engaging in life, right? Breathwork classes, running off to Esalen for a weekend is a magical experience, but life demands pressing on you. That's typically when you feel stress. So it is still true that vacation, long meditation retreats, and massages or a nice drink, if you're of drinking age, still work, but they're slow and they take you offline. The physiological sigh is a pattern of breathing that was actually discovered by physiologists in the 30s, and that was essentially rediscovered by Professor Jack Feldman at UCLA, a world expert in the neurobiology of respiration, and by my colleague Mark Krasno at Stanford, who studies lung function. The physiological sigh is a pattern of breathing that we all engage in deep sleep when levels of carbon dioxide in our bloodstream get too high. We, or our dogs, you can see your dog do this, will do a double inhale followed by an extended exhale. Children or adults for that matter that are sobbing and lose their breath, so to speak, will also do a double inhale exhale. That's the spontaneous execution of what we call the physiological sigh. The reason it works so well to relax us is because it offloads a lot of carbon dioxide all at once. And the way it works is the following. Our lungs are not just two big bags of air.
we have all these little millions of sacs of air that if we were to lay them out flat, they would be as big as about a tennis court or so. The volume of air, therefore, and the volume of carbon dioxide that we can offload is tremendously high, except that we get stressed as carbon dioxide builds up on our bloodstream, and as kind of a double whammy, these little sacs deflate. Now, when we do a double inhale, so I'll do this now twice through my nose, or you could do this, or you could do it through your mouth, but it works best through the nose. It's inhale, and then you sneak a little bit more air in at the very end. When you do that, you reinflate those little sacs. And when you exhale, then you discard all the carbon dioxide at once. So the simple way to describe this protocol is that unless you are underwater, you do a double inhale followed by an extended exhale, and you offload the maximum amount of carbon dioxide. And we found in our laboratory, and other laboratories have found, that just 1, 2, or 3 of those physiological size brings your level of stress down very, very fast. And it's a tool that, you can use anytime. I do hope that people will kind of watch other people or dogs as they start to relax or go down to sleep. You'll see this pattern of breathing, but again, it can be consciously driven. The other thing about breathing, and the reason why exhales are so vital, is the following. I know there's a lot of interest nowadays in heart rate variability. Well, most people don't realize this, but your breathing is actually driving heart rate variability. So when you inhale, this dome-shaped muscle beneath your lungs, your diaphragm, actually moves down because the lungs expand, it moves down. When you do that, you create more space in the thoracic cavity, and the heart gets a little bigger. It actually expands. As a consequence, blood flows more slowly through that larger volume, and the brain quickly sends a signal down to the heart to speed the heart up. The short, simple version of this is inhales speed the heart up. When you exhale, the opposite is true. That dome-shaped muscle, the diaphragm, moves up. The space in your thoracic cavity gets a little bit smaller. The heart gets a little bit smaller. Blood moves more quickly through that small volume, and the brain sends a signal to the heart to slow the heart down. Physicians know this as respiratory sinus arrhythmia, but this is the basis of what we call HRV, heart rate variability. And the simple way to remember this is anytime you emphasize exhales, in other words, making them longer than your inhales, you are slowing the heart rate down. You're calming your system. Anytime you emphasize inhales, you make them more vigorous or longer than your exhales, you're speeding up your heart. ह्याच्यामध्ये यांनी जे सांगितलं आहे ते खूपच महत्वाचं आहे आणि आपल्यापैकी बरेच जण प्राणायाम करतात किंवा वेगवेगळे ब्रीदिंग एक्सरसाइजेस करतात आणि त्यांना हे ऑलरेडी माहिती आहे किंवा त्यांनी याचा अनुभव घेतलेला आहे. तर एक मिनिट मी परत माझं शेअर करते. आता आपण काही एक्सरसाइजेस करणार आहोत. तर आता यांनी जे सांगितलं ते त्याच्यावरचा रिसर्च आणि डायफ्रॅमॅटिक ब्रीदिंग, डायफ्रम जो आहे आपला त्याच्यापासून ब्रीद कसं करायचं. तर आता आपण हे एक एक्सरसाइज करू. सगळ्यांनी सरळ बसा आणि एक हात आपल्या छातीवर आणि एक हात आपल्या पोटावर ठेवायचा. तर ही जी ब्रीदिंग टेक्निक त्यांनी आता सांगितली कशी करायची हे आपण बघूयात. आणि जनरली आपण इनहेल म्हटलं की लगेच नाकातून श्वास घेतो आणि एक्सहेल म्हटलं की नाकातून श्वास काढतो. तर एकदा तसं करा. इनहेल, एक्सहेल. आता हे करत असताना दोन जे हात होते तुमचे, तर कुठला भाग हल्ला हे लक्षात घ्या. छातीवरचा हल्ला का पोटावरचा हल्ला. जर छातीवरचा हल्ला याचा अर्थ तुम्ही शॉर्ट ब्रेथ घेतलेला आहे. तो जे म्हणतोय डायफ्रॅमिक ब्रीदिंग म्हणजे पोटाच्या जागे, पोटावरनं ब्रीद करायला पाहिजे, पोटाचा भाग हल्ला पाहिजे. सो त्याच्यासाठी एक ट्रिक अशी त्यांनी सांगितली आहे की इनहेल करायच्या आधी तुमचं पोट बाहेर काढा, बेली आउट, आणि मग नाकाने इनहेल करा आणि मग एक्सहेल करताना बेली आधी इन घ्या, पोट आधी आतमध्ये घ्या आणि मग नाकाने बाहेर एक्सहेल करा. दॅट इज द राईट वे ऑफ ब्रीदिंग. आणि असं दिवसातून 3दा जर आपण केलं तर दॅट इज द राईट वे ऑफ प्रॅक्टिसिंग ब्रीदिंग. दॅट रिअली हेल्प्स टू लोअर युअर हार्ट रेट इफ युअर हार्ट रेट इज गोइंग अप अँड इन ऑर्डर टू कंट्रोल दॅट.
सो लेट्स डू दिस. आपण एक 2दा किंवा 3दा हे करून बघूयात. सगळ्यात आधी दोन्ही हात एक छातीवर एक पोटावर ठेवा. टू इनहेल बेली आउट. आणि मला तरी असं जाणवतं की सवय नसल्यामुळे खूप कॉन्शियसली ही प्रोसेस करावी लागते. आता कदाचित सबनीस काका किंवा इतर जण जे नेहमी प्राणायाम आणि इतर एक्सरसाइजेस, ब्रीदिंग एक्सरसाइजेस करतात त्यांना हे जमत असेल, पण ज्यांना नाही त्यांना आधीही पोट बाहेर काढून श्वास आतमध्ये घ्यायचा, भरायचा. म्हणजे पोट एका बलून सारखं पोटात श्वास भरायचा आणि एक्सेल करताना बलून मधून आपण हवा काढू तसं आधी पोट आतमध्ये घ्यायचं आणि मग श्वास बाहेर काढायचा. तर ही ब्रीदिंग टेक्निक आहे ज्यानी आपण जसं म्हटलं की जर आपण खूप हायपर झालो असू आणि आपण सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम आपली ट्रिगर झाली असेल आणि आपल्याला शांत व्हायचं आहे, आपला हार्ट रेट खाली करायचा आहे, तर या प्रकारचं ब्रीदिंग हेल्प्स. दुसरं, आणि हे मला माहित नव्हतं, मी जेव्हा ह्याच्यावर अभ्यास केला तेव्हा मला हे कळलं, वोकल कॉर्ड स्टिम्युलेट केल्याने पण आपली वेगस नर्व स्टिम्युलेट होते, कारण आपल्याला माहिती आहे ती इथून सुरू होऊन खाली जाते. तर गार्गलिंग, गुळणा करणे, म्हणजे लहानपणापासून आईनी आजीनी आपल्याला जे सांगितलेलं आहे ते किती महत्वाचं आहे. तर जर रोज आपण विगरस गुळणा केल्या ना, म्हणजे लाऊड गार्गलिंग, म्हणजे पाणी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून जर घेतलं, आणि जनरली रूम टेम्परेचर पाणी इज गुड, गरम आवडत असेल तर गरम, जे कुठलं आवडत असेल, आणि असं साधारण 10 ते 30 सेकंदापर्यंत करायचं. म्हणजे अगदी कधी कधी आपल्या डोळ्यातून पाणी यायला लागतं, दॅट इज ओके, पण इतकं विगरस केलं की याचा अर्थ ते स्टिम्युलेट होतंय. तर असं जर रोज, त्यांनी सांगितलं दिवसातून 2दा कधीही सॉल्ट वॉटर गार्गल केल्याने हे होतं. आणि हा उपाय अगदीच हे आहे, म्हणजे नॉन इंट्रुसिव्ह आहे, काही आणि दुष्परिणाम होण्याची काही शक्यता नाही, उलट चांगलंच आहे तुमच्यासाठी. तिसरं म्हणजे, आणि हे दिस ब्रिंग्स अस बॅक टू हाऊ आर कल्चरल प्रॅक्टिसेस आर कनेक्टेड टू रेग्युलेशन ऑफ आर नर्वस सिस्टीम, की हमिंग, म्हणजे अगेन दिस इज वेल नोन, हमिंग, मग आपण ओमकार म्हणतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचं हमिंग वेगवेगळ्या कल्चर्समध्ये केलं जातं, आपल्याकडे कितीतरी केलं जातं. दॅट रिअली हेल्प्स. आता तुम्ही ओमकाराचं जर घेतलं तर आपण जेव्हा ओम म्हणतो तेव्हा आपल्याला ते फील होतात व्हायब्रेशन्स, आहे की नाही, अगदी डोक्यापासून पायापर्यंत. तर बेसिकली दॅट्स व्हॉट इज हॅपनिंग, वेगस नर्व स्टिम्युलेट व्हायला मदत होते. किंवा सिंगिंग लाऊडली, चॅन्टिंग, आपले वेगवेगळे जे स्तोत्र मंत्र आपण त्याचा उच्चार करतो, एकट्याने करणं तर चांगलंच आहे स्वतःसाठी, पण इफ यू कॅन डू इट इन अ ग्रुप, ते पण खूप इंटरेस्टिंग आहे. आता आज आपल्याकडे वेळ नाहीये, पण को रेग्युलेशन म्हणजे युअर नर्वस सिस्टम रेग्युलेटिंग इन association with somebody else who's sitting by you or in the same room and doing the same thing, right? Whether it's saying om or chanting or singing a bhajan किंवा जे काही असेल ते, जेव्हा आपण इतरांच्या बरोबर करतो तेव्हा त्यांच्याने आपली नर्वस सिस्टीम सुद्धा कशी कोरेग्युलेट होण्यास मदत होते. फार सुंदर आहे. आणि तिसरं ते सांगतात, अगेन आय एम नॉट अ बिग फॅन ऑफ दिस, पण ह्याचा खूप फायदा होतो म्हणे, की गार पाण्यामध्ये इमर्स करणं. मग यू कॅन जस्ट इमर्स युअर फेस इन कोल्ड वॉटर, आईस कोल्ड वॉटर, किंवा आपल्या इथे पोलार प्लंज वगैरे, जे पण खूप शरीरावर चांगले परिणाम होतात असं म्हटलं जातं. पण अगेन हे आपण आपल्या तब्येतीला धरून हे केलं पाहिजे, डॉक्टरला विचारल्याशिवाय करू नका. त्याच्यानंतर अजून कुठल्या नर्वस सिस्टीमला स्टिम्युलेट करणारे आणि वेगस नर्व स्पेसिफिकली, लाफ्टर थेरपी. अनघाताईंनी आपले लाफ्टर थेरपीचे काही सेशन्स घेतलेले आहेत. हॅव्हिंग अ गुड लाफ बूस्ट युअर इम्युन सिस्टम अँड स्टिम्युलेट्स द वेगस नर्व. नेचर थेरपी, बिईंग आउट इन द नेचर. मोमेंट्स ऑफ ऑ, एस्पेशली लहान मुलांचं जे निरागस क्युरिओसिटी असते ती आपण जर ठेवली ना, तर त्यांनी पण खूप फायदा होतो. आता मुवमेंटचं महत्व हे मी काही सांगायलाच नको, आपल्याला माहिती आहे की वॉकिंग किंवा एनी सॉर्ट ऑफ फिजिकल मुवमेंट इज सो इम्पॉर्टंट टू डू दॅट. तर हा एक मला चार्ट सापडला, जो अगेन आय थॉट इट वॉज रिअली गुड, आणि हा मी ना ग्रुपवर शेअर करीन, कारण ह्याच्यात त्यांनी ऍक्च्युली दाखवलंय की नर्वस सिस्टीमच्या या तिन्ही, वेगस नर्वच्या या तिन्ही स्टेट्समध्ये आपण असतो तेव्हा काय काय केलं तर इट विल हेल्प अस गो बॅक टू द
रेस्ट स्टेज. आणि अगेन ब्रेथ वर्क, बिईंग आउटडोर्स इन द सन, आपलं सगळं योगा वगैरे वगैरे. त्याच्याबरोबर ड्रिंकिंग वॉटर, एस्पेशली जर तुम्ही इमोबिलाइज स्टेजमध्ये आहात तर ड्रिंकिंग वॉटर, ब्रेथ वर्क, मुव्हिंग युअर बॉडी, आणि अगदी ढेकर देणे, पादणे, उसासा सोडणे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या नर्वस सिस्टीमशी निगडित आहेत. हे हे लक्षात ठेवायला पाहिजे. याच्यात शेवटी आहे या लिस्टमध्ये. तर हे मी शेअर करीन, म्हणजे जर तुम्हाला हवं असेल तर. आणि हे मी म्हटलं की एंगेजिंग विथ अदर पीपल अँड बीइंग इन क्लोज लाईक फिजिकल अँड इमोशनल प्रॉक्सिमिटी विथ देम इज व्हेरी इम्पॉर्टंट, आणि इट हेल्प्स टू ट्रिगर युअर वेगस नर्व. आणि आपल्याकडे ह्या ज्या प्रथा आहेत ना, की लोकांना बोलवणं, चहासाठी बोलवणं, चहा करणं, एकत्र बसून चहा पिणं किंवा जेवणं, त्याच्यानंतर डान्सिंग, सिंगिंग, किंवा आपले रिलिजियस प्रॅक्टिसेस कितीतरी घ्या, अगदी पूजा करण्यापासून, भजन करण्यापासून, अगदी तुम्ही काय अगरबत्ती लावत असाल रोज, कुठलीही प्रथा घ्या, या सगळ्याचा संबंध हा आपल्या नर्वस सिस्टीम रेग्युलेशनशी आपल्याला लावता येऊ शकतो. ऑफकोर्स मेडिटेशन तर आहेच, मेडिटेशन आणि सर्व प्रकारची इतर सेल्फ केअर गोष्टी ज्या आपण या ग्रुपवर बोलतो, पण ह्या सगळ्याचा आपल्या नर्वस सिस्टीमशी कसा संबंध आहे ह्याचा विचार आपण कधी केला नव्हता किंवा करत नाही. त्यामुळे मला हे खूप फॅसिनेटिंग वाटलं. हे बलून्स आयची माहिती आता आपण जे केलं त्याची, तर आपण त्याविषयी बोलू. पण मी इथे थांबते, कारण मग आपल्याला थोडा वेळ प्रश्न उत्तरांना पण होईल. सायली, एक्सलंट 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 इन्फॉर्मेशन. आणि जे आपण रेग्युलर प्रॅक्टिसेस मध्ये रोज करतो ते का करायचं असतं ह्याचं खूप चांगलं उदाहरण आहे तुझं दिलेलं. की म्हणजे अगदी साधा शंखनाद जो घरात आपण हो. संध्याकाळचा करतो, इट्स वन ऑफ द थिंग्स विच बेसिकली गिव्स यू दॅट ट्रिगर. यू कॉल इट हम्म. ट्रिगर फॉर दोज थिंग्स. सो आपल्याकडे आय नो अजित नाथुंजींचा हात पुढे आहे, पण मला त्याच्या पण आधी ना सायली, एक मिनिट अलका, सायली खूप छान सांगितलं. पोलीवेगल नर्व सिस्टीम बद्दल खूप छान तिला ॲडरची माहिती आणि ते रेग्युलेशनचं सगळं सांगितलं. तर मला ते आठवलं की गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनात लिहिलेलं असतं की नामस्मरणामुळे योगाचे सगळे फायदे तुम्हाला मिळतात. तर योगामध्ये प्राणायाम पण येतो, बरोबर. तर प्राणायामाचे हे सगळे फायदे नामस्मरणात येतात. तर ते चॅन्टिंग तू एक वन ऑफ द उपाय सांगितलास. हम्म. तर ते त्याच्यामुळे त्याचं म्हणजे आपण ज्या गोष्टी करतोय त्याच्यामधलं सायंटिफिक म्हणजे एक्सप्लेनेशन हो. खूप छान झालं आज. हो. आणि ना रोज सकाळी मी कुठलंही चॅन्टिंग असो मी लावते. तर आता अशी मला सवय झाली आहे की जर मी नाही लावलं ना तर ते आपोआप माझ्या मनात घुमायला लागतं सकाळी उठते. कंडिशन झालंय ते, बरोबर. कंडिशनिंग पण झालं. त्याचा केवढा आता ते उपयोग होतो ते हो, रिसर्चने छान खूपच. सांगितलं. नाही, आणि थँक्यू. अशात खूप सापडतील तुम्ही विचार केला तर. म्हणजे इतक्या गोष्टी आहेत की ज्या दे दे गो बॅक टू रेग्युलेशन ऑफ आवर नर्वस सिस्टम. आपल्या प्रत्येक घरामध्ये संध्याकाळी रामरक्षा आपण म्हणायचं, म्हणजे आहेच ना आपल्याकडे परंपरा ती, हो, की हो. आपल्या शरीराच्या सगळ्या अवयवांना त्याचा फायदा कसा मिळेल. हे रामा, तू या माझं हातांचं रक्षण कर, पायाचं रक्षण कर, बरोबर, किंवा काय. किती सुंदर आहे ना रामरक्षा मधले हे. बरोबर. म्हणजे खरंच आपली परंपरेमध्ये पण हे सगळं आहे, पण हे सायंटिफिकली सांगितलंय आणि ते आपल्याला आपल्या ऋषीमुनींनी तसं सांगितलेलं होतं. हो, म्हणजे ही माहिती होती आपल्या होती आपल्या संस्कृतीत ह्याला, आधीपासून. बरोबर, एन्शंट लोकांना होती. बरोबर. सायली, एक ना तुला प्रश्न आलाय सुरेखा ताईंचा. आणि तुझी ती आता ज्या व्हिडिओज तू विचारला सांगितलं दाखवल्यास ना, ते पण ते लिंक स्पेशली सेकंड व्हिडिओचा शेअर करू शकशील का विचारलंय. हो, तर मी सुरेखा ते दोन्ही व्हिडिओज लिंक पाठवेन. हा, तर सुरेखा त्यांनी तुला विचारलंय की विथ स्ट्रेस आय गेट एन्झायटी अटॅक, इज इट नॉर्मल अँड हाऊ टू टेक केअर ऑफ इट. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आय होप तुम्ही त्याच्यासाठी मेडिकल ट्रीटमेंट घेत आहात. नसाल घेत तर आय वुड हायली रेकमेंड की डॉक्टरला दाखवून त्याची प्रॉपर ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे. आणि आत्ता आपण हे जे वेगवेगळे एक्सरसाइजेस बघितले त्याचाही खूप फायदा होतो. पण जर एन्झायटी आउट ऑफ कंट्रोल असेल तर सगळ्यात आधी त्याच्यासाठी ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे. आणि मग ते मेंटेन करण्यासाठी, हेल्थ मेंटेन करण्यासाठी, एन्झायटीचे दुष्परिणाम होऊ नयेत हे मेंटेन करण्यासाठी या बऱ्याच एक्सरसाइजेस आहेत. पण डेफिनेटली, किंवा मी नंतर पण बोलू शकते तुमच्याशी, तुम्ही मला मेसेज पाठवा.
बरं, अजितजींचा हात वरती आहे. मला ऍक्च्युली फर्स्ट ऑफ ऑल फॅन्टॅस्टिक सेशन सायली. खूपच इन्फॉर्मेटिव्ह आणि खूप छान माहिती दिलीस आणि उदाहरणं दिल्यामुळे फार चांगलं झालं, म्हणजे एकदम मस्त. पण मला ऍक्च्युली जस्ट तू म्हणालीस तेच पुढे हे करायचंय की तो व्हिडिओ जो बघितला किंवा तू जो एक्सरसाइज सांगितला की छातीवर आणि पोटावर हात ठेवून एक्सरसाइज करायचं, तर ते तू म्हणालीस प्राणायाम, तसंच हे सगळे कपालभाती आणि अनुलोम विलोम आणि उज्जय भस्त्रिका, हेच म्हणजे तू भस्त्रिका म्हणालीस तसं लाईक गार्गलिंग करायचं, तर त्याच्यात भस्त्रिकाचे काही वेगवेगळे जे प्रकार आहेत किंवा भ्रमरी म्हणतो आपण, ऍक्च्युली नॉट भस्त्रिका पण भ्रमरी. सो त्याच्यामध्ये खूप छान हे आहे, म्हणजे तू सांगितलंस तसं हे 5 जे आपल्याला शिकवतात प्राणायाम मध्ये, दे इसेन्शियली अचीव व्हॉट यू कवर्ड, की कसं श्वास घ्यायचा किंवा खूप छान आपल्याला प्राणायामाने हे सगळी मदत होते. हे आज कळलं की काय प्राणायामाने जागं होतं तर वेगच न हे होते बरं. म्हणजे. हा, सो खूप छान झालं. थँक्यू. सबनीस काका याविषयी नक्कीच जास्त चांगलं सांगू शकतील आपल्याला माझ्यापेक्षा. नाही, मी काय जास्त बोलणार नाही, फक्त भ्रमरी इज व्हेरी गुड फॉर वेगल टोन. ओके, सो दॅट इज एक्सलंट. दुसरं मला आय जस्ट वॉन्टेड टू मेन्शन, तू जे म्हणलीस आपण ग्रुपमध्ये ज्या गोष्टी करतो त्या खूप चांगल्या असतात. तर Anagha will also tell you that we have this pranayam classes every day. 40-50 people attend, and they're from such a, even though it is online, it is such a wonderful experience to do this together every day at the same time. And so that certainly helps many people. So, अगदी. आणि काका, म्हणजे सगळ्यांनाच सांगते, ह्याची आपल्याला जाणीव कधी झाली? पॅन्डेमिकच्या दरम्यान झाली, की जेव्हा आपण एक आपापल्या ह्याच्यात राहत होतो, तेव्हा काही दिवसांनी जाणवलं की वी आर मिसिंग डुईंग थिंग्स विथ अदर पीपल, आणि त्याच्यामुळेच हे झूम आणि हे इतर याच्यातून आपण ग्रुप फॉर्म केले आणि गोष्टी करायला लागलो. अगदी किंवा अगदी म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी ज्या लोकांनी केल्या, की एकाच वेळेला लाईट ऑन करायचे, एकाच वेळेला थाळ्या वाजवायच्या, का तर ती ग्रुपची जी पॉवर आहे, इट रिअली हेल्प्स टू लेट यू नो यू आर नॉट अलोन, यू आर टुगेदर. आणि ते फक्त ब्रेन नाही तर आपली बॉडी पण ते सेन्स करते. अनघा ताई. नाही, पहिलं म्हणजे सबनीस सांगतात तसं एक मला सांगायचंय. कित्येक लोकांनी आम्ही घरी करू, खूप वेळ वाया जातो म्हणून सांगितलं, पुन्हा ते परत आले. कारण इट डझंट हॅपन आपण एकटं करू म्हटलं तर ग्रुपचा एक ती मोठी पॉवर आहे. आणि त्याच्यामुळे मी तर हे प्राणायाम करतेच, पण त्याच्यामुळे मला ऍक्च्युअली नेझल काही प्रॉब्लेम्स ते सुद्धा नाहीसे झाले. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट स्ट्रेसला. आणि दुसरं म्हणजे तू लाफ्टर योगा म्हणालीस, ते सुद्धा त्याचा ग्रुप ऑनलाईन आहे, एव्हरी फ्री. तुम्हाला कुणाला पाहिजे असेल जॉईन करा. कारण काय, यू डोंट हॅव टू डू इट एव्हरी डे. मी ते वन्स अ वीक करते, एकदम मूड चेंज होतो. इट्स अ ग्रुप दॅट इज लाफिंग टुगेदर विथ डिफरंट थिंग्स. इट इज सिली, येस, यू नो इट इज सिली, पण तरी सुद्धा तुमचा मूड, एक ग्रुप आहे. आणि दुसरा म्हणजे तुमची वेगल नर्व जी आहे ना, इट गेट्स द पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, त्याचा मेसेज मिळतो सपन्याला की इट्स ओके, एव्हरीथिंग इज फाईन. आणि तुमचं हॉर्मोन स्ट्रेस जे हार्मोन्स आहे, देस फॉरगेट द नेम, ते लाफिंग हॅपीनेस हार्मोन, दॅट रिलीजेस इमिजिएटली. दॅट्स व्हॉट यू वॉन्ट. म्हणजे जस्ट लाईक दॅट. जर तुम्हाला पटकन सांगते, जर आला आता खूप स्ट्रेस आला किंवा ह्याला, नुसतं मी स्वतः नाचा किंवा डिफरंट पोझिशन्स ऑल्सो चेंज बॉडीचा, जस्ट खोटं करा, खूप हसतोय म्हणून स्ट्रेस आला, तरी सुद्धा स्ट्रेस कमी होईल. एव्हरीथिंग द नर्वस सिस्टीमची ट्रिक्स सगळ्या तुम्ही केल्या तर होऊ शकतं. एवढं. थँक्यू. पण छान सांगितलं, तुझी उदाहरणं खूप सुंदर होती. आणि हे जे दाखवल्यास तू लॅडर आणि से, दॅट्स व्हेरी व्हेरी युजफुल. थँक्यू सो मच. सो इकडे ना ऍक्च्युली आपल्या त्या फ्री क्लासेस बद्दल विचारतायत, तर ते सबनीस काकांचा क्लास बद्दल बोलतायत. तर इकडे श्रीकांत सबनीस, जे आपले सकाळचे क्लासेस म्हणजे दिवसभर त्यांचं चालू असतं, इनफॅक्ट ते उठतात स्वतः 3 वाजता. त्याच्यामुळे काका तुम्ही इन्फॉर्मेशन द्याल का? पण बऱ्याच लोकांनी विचारलंय.
मला वाटतं ते आपल्या ह्याच्यावरती टाकायची का? There are two ways. You can post it on the WhatsApp group, but also if you can just send me a message, then I can add you. And the email is subnis@his.com. So if you can put it in the chat box. पुन्हा सांगता का? Hello. टाइप करते थांब. Subnis SABNIS@his.com. मी इथे टाइप केलंय आपल्या याच्यावरती, त्याच्यावरती त्यांना ईमेल टाका. आणि दुसरं म्हणजे पटकन ते प्रत्येकाला तुम्हाला रेकॉग्नाइज करतात. तुमच्या नावासकट. दॅट इज अ बिग थिंग. तुम्हाला कल्पना नाही, बट दॅट ऑल्सो मेक्स यू ओके, यू आर रेकॉग्नाइज देअर. आणि अगदी उशिरा आला तरी ते रेकॉग्नाइज करतात तुम्हाला. सो माझी बॅटरी संपत आली आहे म्हणून मी इंटरप्ट करते. सॉरी अबाउट दॅट. पण फोन मरार टेकलाय. ह्याचं रेकॉर्डिंग होणार आहे ना? हो, त्याचं रेकॉर्डिंग आपण ग्रुपवर टाकूयात. काही अजून कॉमेंट्स आहेत. लिसनिंग टू काम म्युझिक ऑल्सो हेल्पफुल फॉर रिड्युसिंग एन्झायटी. तर ना प्रत्येक जणाला आपल्या हे माहीत असतं की मी काय केलं म्हणजे मी शांत होतो, किंवा व्हॉट वर्क्स विथ माय नर्वस सिस्टम. त्यामुळे वी हॅव टू फिगर दॅट आउट. जसं मगाशी अनघाताई म्हणाल्या, मी बऱ्याचदा काय होतं, कधी कधी आपण स्पेशली घरून जर काम कधी करत असू तर खूप वेळ एका ठिकाणी बसून राहतो, स्पेशली विंटरमध्ये काही ऍक्टिव्हिटी नसते. मी चक्क लंच ब्रेकमध्ये एखादं छान ढिंचॅंग ढिचॅंग गाणं लावून एकटीच नाचून घेते 10-15 मिनिटं. तेवढे माझ्या स्टेप्सही होतात, माझे थोडंसं ब्लड सर्क्युलेशन होतं आणि छान वाटतं आणि परत लागायचं आपापल्या कामाला. सो हे एक उदाहरण झालं. दुसरं म्हणजे अगरबत्ती लावणं. मला जर कधी हे झालं ना, मी अगरबत्ती लावते. मला ते समथिंग अबाउट द स्मेल, गुड स्मेल, एस्पेशली फ्लोरल स्मेल्स किंवा फुलं, they really help me reconnect. Going out in nature, calming music. काय तुम्हाला जे मसाज व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुम्हाला असं वाटतं की मसाज हेल्प्स यू किंवा जे काही असेल, यू हॅव टू फिगर इट आउट फॉर युअर सेल्फ अँड यूज इट अकॉर्डिंगली टू मेक शुअर दॅट युअर नर्वस सिस्टम इज एबल टू कम बॅक टू इट्स काम स्टेट. सायली, एक महत्वाची अनाउन्समेंट आहे बिफोर वी गो फॉर द नेक्स्ट सेशन, आणि आय एम ग्लॅड समबडी रिमाइंडेड दॅट. आपल्याकडे सध्या ग्रुपवरती गेल्या पूर्ण आठवड्यामध्ये डॉक्टर किरण जोग नावाच्या माणसाचा एक मेसेज येतोय बऱ्याचशा लोकांना की आम्ही असा BMMचा एक ग्रुप तयार केलाय आणि तुम्ही तुम्हाला कोड पाठवतो वगैरे. हा जो प्रकार आहे हा आम्ही कधीही करत नाही. अशा प्रकारचा हे सगळे फेक कॉल्स आहेत. दे आर ट्राइंग टू गेट युअर इन्फॉर्मेशन आउट. तर आत्ता ज्यांनी मला मेसेज पाठवलं त्यांची थँक्स टू हिम की त्यांनी ते रिमाइंड करून दिले. तर प्लीज डू नॉट रिस्पॉन्ड टू सच मेसेजेस. सायलीने जो ग्रुप तयार केलेला आहे, तिने जो फॉर्म पाठवला आहे, तो एकमेव सोर्स आहे आपला हा ग्रुप जॉईन करायचा. त्याच्यामुळे कोणीही असा मेसेज पाठवला तर प्लीज डोंट फॉल फॉर इट. थँक्यू. ओके, थँक्यू. आणि अनघाताई, पुढच्या रविवारी अनघाताईंचं सेशन आहे. तर अनघाताई आता ते अनाऊन्स करतील. अनघाताई, तुम्ही म्युटेड आहात. अलका, थँक्यू. मी विसरून गेले होते माझा नेक्स्ट वीकला सेशन. ओके, येस आहे ते. लेट मी तुझ्या इनर क्रिटिक. इनर क्रिटिक अँड इथे सगळं केलेलं आहे. इनर क्रिटिक अँड इनर बॅलन्स. तर आपण प्रत्येकाला इतक्या वेळाने, दिस इज व्हेरी कॉमन, प्रत्येक जण सतत आपला हा ब्रेन चालूच असतो क्रिटिक करून. तर हाऊ डू यू रेकॉग्नाइज, हाऊ डू यू स्टॉप, हाऊ डू यू नॉट गेट कॉट इन दॅट अँगर. हे सगळे जे होतात त्याच्यामुळे होतात. हाऊ डू यूज, अँड दॅट्स आवर नर्वस सिस्टम, हाऊ डू यू यूज दॅट. आणि इट इज गोइंग टू बी सम रिपीट. बरं झालं सांगितलंच, ते छान झालं. आय डोंट हॅव टू रिपीट एनिथिंग. तर हाऊ डू यू डू दिस इनर बॅलन्स. तुम्ही कसा आणता तुमचा स्वतःचा इनर बॅलन्स? व्हॉट डू यू हॅव टू डू? हे तुम्ही आणलं कुठून? हे सगळं तुमच्या डोक्यात भरलंय कसं? हे असं आपण ह्याचा विचार करूया. हाऊ डज इट कम टू यू अँड व्हॉट कॅन यू डू टू टेक इट आउट अँड व्हॉट कॅन यू डू टू कीप इट फॉर सम वॉट एव्हर इज युजफुल पार्ट ऑफ इट. अँड दॅट अगेन ब्रेन अँड नर्वस सिस्टम इज इन्वॉल्व इन दॅट. थँक्यू.